श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. आज आपलं दासबोधाचा दशक 17वा चालू आहे. तर आज आपण दुसरा समास घेणार आहोत. गेल्या वेळेस आपण पहिला समास घेतलो होतो देव बलात्कार नाम म्हणून. तर आज आपण शिवशक्ती निरूपण म्हणून सुरुवात करणार आहोत. तर आज आपल्याला हैदराबादची उषा देशमुख वाचणार आहे, पठण करणार आहे दासबोधाचं. तर उषा पहिलं नमन घे, मग नंतर 17वा दशक समास दुसरा सुरू कर वाचायला. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवत गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरी सर्वही माझा रघुवीर सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. जो जातो मरुदम शजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथज्ञो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिकं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम त्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ चालू आहे, अशा ते बंद करा. नाही टीव्ही नाही आहे तो. 17वा समास दुसरा शिवशक्ती निरूपण. ब्रह्म निर्मळ निश्चळ जसे गगनात अंतराळ निराकार केवळ निर्विकारी श्रीराम. अंतच नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित. असंत नव्हे ते संत सर्व काळ श्रीराम. परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश अवकाश न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे श्रीराम. तेथे ज्ञान ना अज्ञान जैसे स्मरण ना विस्मरण. तेथे अखंड निर्गुण निरावलंबी श्रीराम. तेथे चंद्र सूर्य ना पावक नव्हे काळोखे ना प्रकाशक. उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म श्रीराम. निश्चळी स्मरण चेतले त्यास चैतन्य ऐसे कल्पिले. गुण समानत्व झाले गुण साम्य ऐसे श्रीराम. गगनी आली भ्रच्छाया तैसी जाणीजे मूळ माया. उद्भव आणि विलया वेळ नाही श्रीराम. निर्गुणी गुण विकारू तोची षड्गुण स्वैरू गुणेश्वरू. अर्ध नारी नटेश्वरू तयास म्हणजे श्रीराम. आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्वशक्ती. तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या श्रीराम. तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गुढत्व तयास म्हणजे महत्व गुणक्षोभिणी श्रीराम. मुळी असे चिना व्यक्ती तेथे कैची शिवशक्ती. ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे श्रीराम. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड. अधोर्ध पाहता निवाड फळो येता श्रीराम. बीज फोडून आणिले मना तेथे फळ तो दिसेना. वाढत वाढत पुढे नाना फळे येती श्रीराम.
फळे फोडता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे. तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी श्रीराम. नर नारी दोन्ही भेद पिंडी दिसती प्रसिद्ध. मुळी नसता विशद होतील कैसी श्रीराम. नाना बीज रूप कल्पना तीत काय एक असेना. सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी श्रीराम. स्थूळाचे मूळ ते वासना आधी दिसेना. स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही श्रीराम. कल्पनाची सृष्टी केली ऐसी वेद शास्त्रे बोलली. दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजे तकी श्रीराम. पडता एका एका जन्माचा तेथे विचार कळे कैचा. परंतु गूढत्व हा नेमाचा ठाव आहे श्रीराम. नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव एकच परी देह स्वभाव वेगळाले श्रीराम. नवरीस नवरी न लगे ऐसा भेद दिसो लागे. पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज श्रीराम. नवरीचे मन नवऱ्यावरी नवऱ्याचे मन नवरीवरी. ऐसी वासनेची परी मुळी होऊन पहावी श्रीराम. वासना मुळीची भेद देह संबंधे झाला भेद. तुटता देहाचा संबंध भेद गेला श्रीराम. नर नारीचे बीज कारण शिवशक्तीचे जाण. देह धरिता प्रमाण कळो आले श्रीराम. नाना प्रीतीच्या वासना एकाचे एकास कळेना. तीक्ष्ण दृष्टीने हनुमाना काहीसे येते श्रीराम. बाळकास वाढवी जननी हे तो नव्हे पुरुषाचे नी. उपाधी वाढे जयचे नी ते वनिता श्रीराम. वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही. इतकी माया कोठेच नाही माते वेगळी श्रीराम. नाना उपाधी वाढवू जाणे नाना मायेने गोवू जाणे. नाना प्रीती लावू जाणे नाना प्रपंचाची श्रीराम. पुरुषाश स्त्रीचा विश्वास स्त्रीस पुरुषाचा संतोष. परस्परे वासनेस बांधून टाकिले श्रीराम. ईश्वरे मोठे सूत्र केले मनुष्य मात्र गुंतून राहिले. लोभाचे गुंडाळे केले उगविना ऐसे श्रीराम. ऐसी परस्परे आवडी स्त्री पुरुषांची महागोडी. हे मुळी होली चाललेली रोकडी विवेके पहावे श्रीराम. मुळी सूक्ष्म निर्माण झाले पुढे स्पष्ट दिसून आले. उत्पत्तीचे कार्य झाले उभया करिता श्रीराम. मुळी शिवशक्ती खरे पुढे झाली वधूवरे. 84 लक्ष विस्तारली जय श्रीराम. येथे शिवशक्तीचे रूप केले श्रोती मनास पाहिजे आणले. विवर लिया वीणा बोलिले ये व्यर्थ जाणावे श्रीराम. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम. समास दुसरा श्रीराम समर्थ श्रीराम. तर ह्या दशकात या समासाचं नाव शिवशक्ती निरूपण म्हणून आहे. तर खरं तर हे शिवशक्ती काय आहे हे आपल्याला पहिले कळून घ्यायचंय. याच्या अगोदर आपण सगळं बघितलेले आहोत पण पुन्हा एकदा आपण हे बघूया काय आहे ते. ह्याचं हे काय म्हणलं तर मूळ परब्रह्म आहे. परब्रह्माच्या मनामध्ये आल्यानंतरच हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. दृश्य विश्व जे निर्माण झालेलं आहे ना ते कल्पनेनेच निर्माण झालेलं आहे. कल्पना म्हणजे काय, आपण सुद्धा कोणतंही कार्य करायचंय पहिले तर आपण पहिले कल्पना करतो त्या गोष्टीचं. आपण असं करायला पाहिजे, असं केलं तर असं होईल, मग ह्या माणसांना बोलावूत, मग ह्या माणसांना ही जिम्मेदारी देऊ, मग आपण असं करू, आपल्याजवळ एवढे पैसे आहेत, ह्या पैशामध्ये आपण हे कार्य उभा करू शकतो का, अजून आपल्याला पैसे लागतात का, किंवा अजून काय काय लागतं हे सगळं पहिले आपण कल्पना करतो. कल्पना केल्यानंतर मग ते कार्य आपण पार पाडतो. तर त्याचप्रमाणे परब्रह्माने सुद्धा स्वतःच्या कल्पनेने हे विश्व निर्माण केलेलं आहे, दृश्य विश्व निर्माण केलेलं आहे. तर आपल्याला खरं तर दशावतारच माहिती आहेत. म्हणजे सगळ्यांना आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे. भागवत जे जे ऐकलेले आहेत त्यांना फक्त दशावतारच नाही आहेत, 22 अवतार आहेत म्हणून माहित आहे सगळ्यांना. पण दशावतार जे आहेत ना ते महत्वाचे असं आपण समजतो. हे काही बरोबर नाहीये, महत्वाचे असं काहीच नाहीये. पण मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह असं हे सगळं आपल्याला पक्क माहीत होऊन गेले.
पण त्याच्यामध्ये एक काय म्हणून म्हणलं तर परब्रह्मानी सनत सनातन सनत कुमार असं 4 ऋषी बाल्य ऋषींना निर्माण केलेले होते पहिले, सर्वात पहिले. तर त्यांच्याकडून विश्वोत्पत्ती होईल असं त्यांची इच्छा होती. पण ते म्हणाले की आम्ही लहान मुलांसारखंच आहोत, अवधूत आहोत, आम्हाला संसारामध्ये अडकायचं नाही, आम्ही ते दृश्य विश्वाच्या वाटेलाच जात नाही म्हणून म्हणले. मग नारद मुनी झाले, असे एक एक अवतार होत गेले. पण ते म्हणले की आम्हाला ह्या सगळ्या भानगडीत पडायचं नाहीये, आम्हाला दृश्य विश्वाकडे जायचंच नाही, आम्ही फक्त तुम्ही जन्माला घातलात म्हणून आम्ही जन्माला आलोत आणि आम्ही देवाचं नामस्मरण करत राहूत आणि देवाच्या अनुसंधानामध्येच राहतो, असं त्यांचं म्हणणं झालं. पण परब्रह्माला असं वाटलं की नाही, काहीतरी विश्व निर्माण करायला पाहिजे म्हणून असं वाटलं त्यांना. मग त्यांनी काय केलं, फक्त शिवाला निर्माण केलं. रुद्र म्हणजे रडणं असं त्यांना निर्माण केलं. पण त्यांचं रुद्ररूप असं होतं की त्यांच्याकडून निर्माण झालेले सगळे रुद्रावतारच, म्हणजे एकदम रागीट स्वभावाचे असे सगळे झाले. असं जर झालं तर जग टिकून राहत नाही. काही रुद्र अवतारात राहायला पाहिजे, काही शांत अवतारात राहायला पाहिजे, तरच जग निर्माण होतं. एका घरामध्ये 2 भानकुदळ असले तर टिकू शकतात का? नाही टिकू शकत. आणि एका घरामध्ये 2 शांत असलं तरी त्याला काही मजा येत नाही असं नसतं. तर त्याच्यासाठी म्हणून परब्रह्माने काय केलं, शिवशक्ती दोघांना निर्माण केलं. म्हणजे एक स्त्री एक पुरुष असं निर्माण केलं त्यांनी. मग ते निर्माण केल्यानंतर एक मग त्यांच्याकडून मुली उत्पन्न झाले. मग नंतर ऋषी मुनी त्यांच्याशी विवाह केले. मग विवाह केल्यानंतर सगळं दृश्यसृष्टी म्हणजे हे काय, झाडं पानं पाणी पृथ्वी पुन्हा डोंगर हे सगळं तर निर्माण करूनच ठेवलेले होते परब्रह्म. पण हे 4 जे हे आहेत की नाही, जरायज अंडज श्वेदज हे सगळं जे आहे ना, उद्बीज, हे सगळे प्रकार जे आहे ना हे शिवशक्तीनेच निर्माण केलेले. म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणारे कृमी कीटक, पशु पक्षी, काय म्हणतात स्वेदज म्हणायचं घामातून निघायचं, उद्बीज म्हणजे जमिनीतून निघायचे, आणि स्वेदज म्हणलं तर आपल्या काय म्हणतात ते स्वेदज, जराज म्हणलं तर आपण माणसामधून निर्माण म्हणजे गर्भामधून निर्माण व्हायचं, माणूस नाही, गर्भामधून जे प्राणी किंवा माणसं जे जन्मतात हे सगळे प्रकार हे शिवशक्तीने निर्माण केलेलं आहे. तर हे शिवशक्तीनेच हे सगळं सृष्टी निर्माण झालेलं आहे हे सांगण्यासाठी म्हणूनच आपल्याला हे शिवशक्ती निरूपण म्हणून आपल्याला हे समाज घेतलेले आहे. तर निर्विकार संत निर्मळ व निश्चळ आहे. काय आहे परब्रह्म, हे निश्चळच आहे, निर्मळ आहे, संत आहे म्हणजे शांत आहे आणि निर्विकार आहे. तेथे दुसरेपणाचा मागमूसच नाहीये, म्हणजे तिथं काहीच नाही, म्हणजे त्यांचं फक्त कल्पनेने हे सगळं निर्माण झालेलं आहे. ज्ञान व अज्ञान, स्मरण व विस्मरण, अंधार व उजेड या सर्व गोष्टींना परब्रह्मामध्ये स्थान नसते. म्हणजे परब्रह्मामध्ये हे काहीच नाहीये, पण हे शिवशक्तीमुळेच हे सगळं निर्माण झालेलं आहे. अशा कोऱ्या निश्चळ परब्रह्म स्वरूपात स्मरण स्फुरले, म्हणजे त्याला वाटलं की हे सगळं निर्माण करावं असं वाटलं. त्यास चैतन्य म्हणतात. गुणसाम्य असलेले गुणातील सगुण हेच होय. अर्धनारी म्हणजे आता हे फक्त शिवशक्ती एकच नाव नाहीये, त्याला कितीतरी नावं आहेत. कशी नावं आहेत म्हणजे अर्धनारी, नटेश्वर, षड्गुणैश्वर्य, आदिशक्ती, शिवशक्ती, नरनारी भेद, हे सगळं त्यांची नावे आहेत म्हणून म्हणलेत. मूळ तत्वात किंवा बीजात जे असते तेच पुढे वाढ झाल्याचे दिसते. म्हणजे बीजामध्ये जे आहे तेच दिसते. म्हणजे काय, आता आपण नेहमी म्हणतो ना, आंब्याचं बी लावून आपण चिंचाचं झाड बघतो का? नाही बघत. चिंचाची बी पेरलं तर चिंचाचं झाड येणार आणि चिंचच येणार, आणि आंब्याचं कोय पेरलं तर आंब्याचं झाड येणार आणि आंबेच येणार आहेत. म्हणजे जे त्यांनी कल्पना केलेत त्याप्रमाणे विश्व निर्माण झालेलं आहे असं म्हणून सांगितलेलं. आणि नरनारी भेद मुळात आहे म्हणून तो पुढे प्रगट होतो. म्हणजे नरनारी असल्यामुळेच हे सगळं निर्माण झालेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि
स्थूळाचे मूळ वासना आहे, पण वासना दिसत नाही, ती गूढपणे राहते. म्हणून दृश्य विश्वात सर्व ठिकाणी गूढपणा असतो. मुळात वासना अभेद असली तरी सृष्टीच्या क्रमामध्ये ती स्त्री पुरुष भेदाने आढळते. वासना एकच असते सगळ्यांची. कसं असते वासना एक असते म्हणून म्हणलं तर स्त्रीला पुरुषाची इच्छा असते, पुरुषाला स्त्रीची इच्छा असते. आईला मुलीची म्हणजे आईला मुलं लागतात, तसं मुलांना आई पण लागते, आई वडील लागतात. म्हणजे हे सगळ्यांमध्ये प्रेम, राग, काम, क्रोध, मोह, मद, मोह, मत्सर हे सगळ्यांमध्ये वासना आहेच. पण हे काय म्हणतात ते स्त्री पुरुष जे आहे ना ते मात्र भेद आढळतं. नुसतं स्त्री पुरुषच नाही, जनावरांमध्ये सुद्धा काही पक्षी असतात, काही पशु असतात, काही कृमी कीटक असतात, काही सरपटणारे प्राणी असतात. माणसांमध्ये सुद्धा स्त्री पुरुष म्हणून म्हणतो आपण, त्या स्त्री पुरुषांमध्ये पण दिसायचं एकसारखं कोणीही राहत नाही पहा. म्हणजे इतके म्हणतात ना, आता 1.25 करोड म्हणून म्हणत होते पहिले, आता मला वाटतं एक काहीतरी 1.25 करोडच्याहून जास्त माणसं आहेत. पण त्या माणसांमध्ये सुद्धा एकसारखे एकही जण राहत नाही पहा. जर म्हणतो आपण अहो तुमच्यासारखीच परवा दिसली होती एक बाई, मला एकदम भास झाला की अरे ही संध्या आहे का असं वाटलं, पण जवळ जाऊन पाहिलं तर नाही ती वेगळीच निघाली असं म्हणून म्हणतो. असं आपल्याला भास होतो काय, प्रत्यक्षात दिसतात पण एकसारखे, पण त्याच्यामध्ये काहीतरी थोडं तरी वेगळापणा असतो, म्हणजे भेद आहे. म्हणजे भगवंतानी इतके भेद निर्माण करून ठेवलेले आहेत. वासना एकच आहे सगळ्यांचं, काम, क्रोध, मोह, मद, मोह, मत्सर सगळ्यांच्या मध्ये एकच आहे. पण स्त्री पुरुष, रंग, रूप हे सगळं भेद आहे. हे त्यांनी तितकं निर्माण केलेलं आहे. ते तिच्या बंधनाने माणसे एकमेकात गुंतून राहतात, ही ईश्वराची करणी होय. म्हणजे ईश्वर असं निर्माण करून ठेवलंय त्यांनी ना, स्वतः एकदम निर्विकार, निश्चळ, संत, निर्मळ, निश्चळ असं सगळं ते स्वतः आहे. पण आपल्याला सगळं ह्या संसारामध्ये अडकून ठेवले, एक तर स्त्री पुरुष भेदामुळे, आणि दुसरं नातेवाईक, पैसा, अडका, हे सगळ्यामध्ये आपल्याला असं गुंतून टाकलंय की आपल्याला त्याच्यातून बाहेर येताच येत नाही, असं हे करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय सांगितलेलं आहे, फळ जे आहे की नाही फोडून पाहिलं तर त्याच्यामध्ये बीज दिसतं. म्हणजे फळामधूनच बीज येतं ना, ते बी पेरल्यानंतरच आपण पुन्हा झाड लावू शकतो, म्हणजे झाड येतं. पण तेच तुम्ही बीज फोडून पहा, नाही दिसत. तसंच हे विश्वाचं पण तसंच आहे. परब्रह्मामध्ये पाहायला गेलं तर काहीच दिसत नाही आपल्याला. परब्रह्म म्हणजे तो निश्चळ, निर्विकार, आकार नाही, निर्गुण आहे, काहीच नाहीये. पण त्यांनी जे निर्माण केलेलं जे हे विश्वसृष्टी, दृश्य विश्वसृष्टी आहे की नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही दिसतं. म्हणजे परब्रह्म सुद्धा आपण त्याच्यात शोधून काढू शकतो. परब्रह्म शोधून काढू शकतो म्हणजे काय, आपण जर नामस्मरण करू लागलो, देवाचं अनुसंधान करू लागलो तर आपल्याला परब्रह्मापर्यंत पोचता येते. तर आता ह्याच्यामध्ये अजून एक काय सांगितलंय, म्हणजे हे भेदामुळेच, म्हणजे नवऱ्याला नवरी आवडते, नवरीला नवरा आवडतो, मुलांना आई वडील आवडतात, आई वडिलांना मुलं आवडतात, हेच आहे. त्या काळामध्ये एक गोष्ट स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे, स्त्रीला स्त्री आवडत नाही म्हणून. पण आजकाल ते सुद्धा राहिलेलं नाहीये. स्त्रीला स्त्री आवडते, पुरुषाला पुरुष आवडतं. आजकाल हे नवीनच सुरू झालंय. म्हणजे आजकालचे पोरं काय म्हणतात, हे पहिल्यापासून होतं पण उघडकीला आलं नाही, आता उघडकीला येत आहे असं म्हणतात. पण आपल्याला त्या गोष्टीत जायची गरज नाहीये. पण ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, वासनेमुळे स्त्री पुरुषांना, माणसांना, स्त्री पुरुषांना म्हणल्यापेक्षा माणसांना एकमेकांकडे आकर्षित होतो. वासना म्हणजे नुसतं शारीरिक वासनाच नाहीये, प्रेम आहे, आपुलकी आहे, पैसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण एकमेकांमध्ये अडकून राहतो हे म्हणून म्हणतात. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे, आईसारखी दुसरं दैवत नाहीये म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आई जितकं मुलांना प्रेमानं वाढवती तितकं वडील म्हणा किंवा दुसरे कोणी वाढू शकत नाही. वडील किंवा दुसरे कोणी म्हणल्यापेक्षा एक स्त्री मध्ये जितकी ममता असते तितकं पुरुषामध्ये नसतं, असं म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे. पण आजकाल ते सुद्धा हे होऊन चाललंय,
मुलांना आजकाल आईपेक्षा वडीलच लागतात. आई म्हणून रडायच्या ऐवजी बाबा म्हणून रडतायत आजकालचे मुलं, असंही झालेले आहेत. पण खरोखर बघितलं तर आईमध्ये जे प्रेमळ स्वभाव, स्त्रीमध्ये जे प्रेम आहे ते पुरुषामध्ये राहत नाही. हे आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसून येतं. जर 90% स्त्रीमध्ये असलं तर एक 10% पुरुषांमध्ये प्रेमळ वृत्ती आहे. नाही म्हणून नाहीये, आहेत. पुरुष पण प्रेमळ आहेत. बायको नसताना मुलांना छान सांभाळलेले आहेत, असे आहेत प्रकार आहे, नाही म्हणून नाही. पण 90% स्त्रीमध्येच ममता, लोभ, प्रेम हे सगळं जास्त असतं असं म्हणून सांगितलेलं आहे. तर स्त्री पुरुषांमध्ये परस्परात अशी आवड असते, त्यांना एकमेकांची मोठीच गोडी वाटते. हे परस्परांबद्दलचे आकर्षण अगदी मुळापासून चालत आलेले आहेत असे स्पष्टपणे दिसते. सूक्ष्म विवेकाने ते पाहावे. म्हणजे ह्याचं उदाहरण आपल्याला अजून एक कसं येतं, जेव्हा सती तिच्या वडिलांनी दक्ष प्रजापतीने यज्ञ केला त्यावेळेस स्वतःच्या जावयाला शंकराला बोलावले नाहीत, तर शंकर येत नाहीत. आणि सती स्वतः वडिलांकडे न बोलावता गेलं तर तिला तिथं अपमान घडतं आणि तिच्या नवऱ्याचा सुद्धा अपमान केल्यामुळे ती यज्ञकुंडामध्ये स्वतःला आहुती देऊन ती हे होऊन जाते. तर त्यावेळेस शंकर म्हणतात ना, भोळा शंकर आहे, त्याला भावना वगैरे हे नाही असं म्हणून म्हणतो. तर त्यांनाच इतकं दुःख झाले, ते जळत्या आपल्या पत्नीला सतीला आपल्या खांद्यावर टाकून जात असताना तिचे एक एक शरीराचे अवयव गळून पडले आणि एक एक ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. हे आपण हे कथा ऐकलेलीच आहे. पण ते कशामुळे झालं? ते स्त्री पुरुषाच्या आकर्षणामुळे. म्हणजे शंकराला आपल्या पत्नीवर, ते सतीवर इतकं प्रेम होतं की तो जळतं शरीर स्वतःच्या खांद्यावर घेतले होते. म्हणजे एवढं प्रेम होतं. म्हणजे हे स्त्री पुरुष आकर्षण वासना म्हणून सांगितलेलं आहे. तर हे अगदी मुळापासून आहे, म्हणजे हे तिथूनच निर्माण झालेले. शिवशक्तीपासूनच हे वासना, प्रेम, लोभ हे सगळं तिथूनच निर्माण झालेलं आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. तर ते अगदी मुळातच स्त्री पुरुष भेद अत्यंत सूक्ष्मपणे निर्माण होतो. नंतर तो स्पष्टपणे दिसू लागतो. स्त्री पुरुषाच्या जोडीने उत्पत्तीचे कार्य चालते. हे तर सगळ्यांना माहितच आहे, स्त्री पुरुषामुळेच उत्पत्तीचं कार्य होतं. आरंभी मुळात शिवशक्ती ही खरी, तीच पुढे नवरा बायको झाली. त्यांच्यापासून 84 लक्ष योनीचा विस्तार घडला. या समासात शिवशक्तीचे स्वरूप वर्णन केले. श्रोत्याने ते समजून घ्यावे. नीट विवरण केल्या वाचून बोलू नये, कारण नाही तर बोलणे व्यर्थ आहे. म्हणजे हे सर्वसाधारण आता पुढे पुढे कसं चाललंय म्हणून म्हणलं तर आता आपण जसं पुढे जातोय की नाही, आतापर्यंत 15व्या दशकापर्यंत 15-16व्या दशकापर्यंत कसं सांगितले होते, सर्वसाधारण माणसांना समजून सांगून ते महंत निर्माण केले स्वामींनी. आणि आता ते महंतांना समजून सांगतायत की तुम्ही नीट अभ्यास करा आणि दुसऱ्यांना नीट समजून सांगा. आता सर्वसाधारण माणसांना सांगत नाहीये ते, हे महंतांना सांगतायत. महंत म्हणजे काय, स्वतः तयार झाले, ज्ञानी झाले आणि दुसऱ्यांना ज्ञानी बनवायचं प्रयत्न करा तुम्ही असं म्हणून सांगतायत. नुसतं काहीतरी मनाला आल्यासारखं बडबड करू नका. चांगलं नीट अभ्यास करून मगच तुम्ही लोकांना विवरण करायचं शिका असं म्हणून श्री समर्थ आपल्याला सांगत आहेत. तर आता आपल्याला तिसरा समास घ्यायचंय श्रवण निरूपण म्हणून. याच्या अगोदर सुद्धा आपण श्रवण निरूपण घेतलेले आहोत. म्हणजे आपल्याला नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिलं श्रवण भक्तीच आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू असं म्हणून स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्या आत्मनिवेदनम असं नवविधा भक्ती आहे. तर सगळ्यात पहिले श्रवण, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंतांनी आपल्याला एक मुख दिलेलं आहे आणि 2 कान दिलेले. म्हणजे कमी बोलायचं, एक मुखाने कमी बोलायचं, 2 कानांनी जास्त ग्रहण करायचं, श्रवण करायचं, हे आपल्याला करायचंय. तर हे श्रवण निरूपण काय आहे परत एकदा बघू. हे सगळं आपण ऐकलेलं असलं तरी आता म्हणतीये ना, हे सर्वसाधारण माणसांसाठी नाही. आता आपण परिपक्व झालेले आहोत, म्हणजे आपण सगळं शिकून इथपर्यंत आलो. तर आता आपल्याला अजून नीट समजून घेऊन ते कसं आपल्याला तर ज्ञान मिळालेलं आहे.
आता आपण दुसऱ्यांना ज्ञान द्यायचे तर ते कसं द्यायचे हे आपल्याला आता समर्थ अजून चांगल्या गूढ प्रमाणे समजून सांगत आहेत. तर आता श्रवण निरूपण घे. अनम्यूट कर फोन. जय जय रघुवीर समर्थ. समास दशक 17वा समास 3. श्रवण निरूपण. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे श्रीराम. श्रवणामध्ये सार श्रवण ते अध्यात्म निरूपण. सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे श्रीराम. श्रवण मननाचा विचार निजध्यास साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा उद्धार बोलोच नये श्रीराम. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता. उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे श्रीराम. नाना नाणी मोदून घेणे नाना परीक्षा करणे. विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे श्रीराम. जैसी लाखोलीचे धान्य निवडून नवे चिता होते मान्य. सकट मानिता अमान्य देव शोभे श्रीराम. एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर. त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी श्रीराम. काहिण्या कथा गोष्टी पवाड नाना अवतार चरित्रे वाढ. त्या समंता मध्ये जाड अध्यात्म विद्या श्रीराम. गत गोष्टीस ऐकले तेने काय हातास आले. म्हणते पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की श्रीराम. तैसे नव्हे अध्यात्मसार हा प्रचितीचा विचार. कळता अनुमानाचा संहार होत जातो श्रीराम. मोठे येऊन गेले अध्यात्म करिताच वर्तले. त्या आत्म्याचा अहिमा बोले ऐसा कवणो श्रीराम. युगानुयुगे एकटा एक चालवितो तिन्ही लोक. त्या आत्म्याचा विवेक पहिलाच पहावा श्रीराम. प्राणी आले येऊन गेले ते जैसे तैसे वर्तले. ते वर्तणुकेचे कथन केले इच्छे सारखे श्रीराम. जेथे आत्मा नाही दाट तेथे अवघे सरसपाट. आत्म्या विण बापुडे काष्ट काय जाणे श्रीराम. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान. सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेही जाणती श्रीराम. पृथ्वी आणि आपतेज याचा पृथ्वी मध्ये समज. अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेच राहिले श्रीराम. वायूपासून पलीकडे जे कोणी विवेके पवाडे. जवळीच आत्मा सापडे त्या पुरुषासी श्रीराम. वायू आकाश गुणमाया प्रकृती पुरुष मूळ माया. सूक्ष्म रूपे प्रचित येया कठीण आहे श्रीराम. माया देवीचा धांदली सूक्ष्मी कोण मनता झाली. समजला त्याची सुटली संदेह वृत्ती श्रीराम. मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विधेय. देहातीत होऊन राहे धन्य तो साधू श्रीराम. विचारे ऊर्ध्व चढती दयासीच ऊर्ध्वगती. गेला सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने श्रीराम. पदार्थ चांगले दिसती परी ते सेवेची नासती. अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोक तेने श्रीराम. या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान. सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे श्रीराम. अष्टांग योग पिंड ज्ञान त्याहून थोर तत्वज्ञान. त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे श्रीराम. मूळ मायेचे शेवटी हरी संकल्प मुळी उठे. उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे श्रीराम. मग त्या पलीकडे जाणं निखळ ब्रह्म निर्गुण. निर्मळ निश्चळ त्याची खुण गगना सारिखी श्रीराम. येथून तेथवरी दाटले प्राणी मात्रास भेटले. पदार्थ मात्री बिघटले व्यापून आहे श्रीराम. त्या ऐसे नाही थोर सूक्ष्माहून सूक्ष्म विचार. पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कळे श्रीराम. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रळय पाहू जाता. शाश्वत कोण ते तत्वता उमजो लागे श्रीराम. करुण अवधा तत्वधाडा सारा साराचा निवाडा. सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे श्रीराम. ते श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 3. श्रीराम समर्थ श्रीराम.
तर आता इथे श्रवण निरूपण म्हणून जे सांगितलेलं आहे ना, तर आता इथं फक्त श्रवणच करायचं नाहीये. आता आपल्याला श्रवण करत आतापर्यंत आपण किती 16 दशक आपण श्रवण केलो. तर 16 दशकाचे 10 समास म्हणजे विचार करा, आता आपले किती झाले असतील, 160 प्लस 162 समास आपण श्रवण केलो. तर नुसतं श्रवण करून उपयोग नाहीये. आता आपण कसं ह्या क्लासमध्ये बसतोय, आपण 3 ते 5 बसतोय, 3 ते 5 आता संध्याताई वाचतायत आणि तुम्ही ऐकतायत. तर हे झालं श्रवण झालं. पण श्रवण नुसतं श्रवण करून उपयोग नाही. म्हणजे नळी फुंकले सोनारे इकडून गेले तिकडे वारे म्हणतो की नाही आपण, नळीमध्ये फुंकतो आपण, तर वारं फुंकलं की ते वारं तिकडे समोर निघून गेलं. तसं करून चालत नाही. आपण श्रवण करून आपल्या बुद्धीमध्ये साठवायचं. चांगलं काय श्रवण केलो आपण ते बुद्धीमध्ये साठवून त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं, निधिध्यास करायचं. मनन करायचं म्हणून म्हणलं तर काय, सतत त्याचं विचार करणं. चिंतन करणं म्हणजे सतत त्याचं विचार करायचं, त्याच्याबद्दलच. म्हणजे आता जे नामस्मरण, आपण सतत ते नामस्मरण करायचं. किंवा आता आपण भगवद्गीता शिकलोय, विष्णू सहस्रनाम शिकलोय, ललिता सहस्रनाम शिकलोय. तर हे शिकलेलं सतत सतत म्हणत जायचं. म्हणजे ते चिंतन मनन होतं. म्हणजे नुसतं म्हणणं नाही, त्याचा अर्थ काय आहे, त्याच्यामधलं गूढ अर्थ काय आहे. आज आपण विष्णू सहस्रनाम इतकं वाचतोय, तर 1000 नावं कशाला दिलेत बाबा विष्णू सहस्रनाम मध्ये. मग ते एक नावाचा अर्थ काय आहे हे जर आपण जर त्याच्याकडे जर सतत लक्ष देत गेलो तर आपण त्याच्यामध्ये मग्न होऊन जातो. तर निधिध्यास, चिंतन, मनन हे करणं महत्वाचं आहे. हे या श्रवण निरूपणामध्ये मुख्यतः सांगितलेलं आहे. म्हणजे नुसतं श्रवण करून सोडून देऊ नका. आणि सुरुवातीलाच ह्या समासाच्या सुरुवातीला थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे म्हणून म्हणलेले. थांबा थांबा कशाला म्हणत असतील, तर काही काही वेळेस काय होतं माहितीये काय, बऱ्याच लोकांचं हे असं हे होऊन जाते, काय तेच काय ऐकायचं, भगवद्गीतेमध्ये तेच आहे, ललिता सहस्रनाम मध्ये तेच आहे, विष्णू सहस्रनाम मध्ये तेच आहे, दासबोध वाचू लागलं तरी तेच आहे, ज्ञानेश्वरी वाचू लागलं तरी तेच, सगळ्यामध्ये तेच आहे. आता पुरे करू ते ग्रंथ बाजूला ठेवून देत, संपला. आता पुष्कळ कळालं मला, आता पुढे मला काही आता अभ्यास करायची गरज नाहीये म्हणून ग्रंथ सोडून देतात. तर तसं सोडू नका. म्हणजे कंटाळा करू नका तुम्ही. अजून काय आहे, ह्या ग्रंथामध्ये काय आहे, त्या ग्रंथामध्ये काय, सगळं. आता जसं आपल्याला गेल्या समासामध्ये आपण काय बघितलो की वासना सगळ्यांना एकच आहे, पण स्त्री पुरुष भेद आहे म्हणून सांगितलंय. त्याचप्रमाणे विद्या, अध्यात्म विद्या हे सगळं एकच आहे तसं बघितलं तर. पण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. जे लोक लिहिलेले आहेत की नाही, रामदास स्वामींचे विचार वेगळे आहेत, गजानन महाराजांचे विचार वेगळे आहेत, पुन्हा संत ज्ञानेश्वर महाराजांचे वेगळे विचार आहेत, नामदेव महाराजांचे वेगळे आहेत, जनाबाईचं वेगळं आहे, मुक्ताबाईंचं वेगळं आहे, असं सगळ्यांचं विचार वेगळे आहेत. म्हणजे त्यांना कसं समजलं ते त्यांच्या पद्धतीने ते लिहून ठेवले. तर त्यांना काय समजलं हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. हे रामदास स्वामी सांगितलेलंच ज्ञानेश्वर महाराज सांगितलेले, ज्ञानेश्वर महाराज सांगितलेलंच एकनाथ महाराज स्वामी सांगितलेले, असं म्हणून आपण ग्रंथ सोडायचं नाहीये. आपल्याला प्रत्येक ग्रंथामध्ये काय गूढ आहे, त्यांना कशा प्रकारे कळालं. आता आपण म्हणतो की नाही, त्याच्या अगोदर आपण कितीतरी ऐकलो दो, आम्ही प्रवचन ऐकलो, कीर्तन ऐकलो, पण आता जे ऐकतोय की नाही आम्ही, ते आम्हाला आता थोडं डोक्यात थोडं शिरायला लागलं. त्याचं कारण काय, म्हणजे ह्याच्या अगोदर ऐकताना आपण थोडं लक्ष देऊन ऐकलो नसेल, कंटाळवाणं केलं असेल, आणि काही काही लोकांचं बोलणं आपल्याला समजत नाही, तर असं होऊन जातं. मग ते आपण कंटाळा करतो, पुन्हा जात नाही. हे जाऊ द्या होतं प्रवचनाला जाणं, कंटाळ, तिथे गेलं की तेच रटाळ चालू असतं, तेच सांगतात, त्याला काही हे नाही काही नाही, तेच पंचमहाभूते, तेच अष्टांग योग, तेच अष्टधा प्रकृती, हेच सांगत राहते. तो कंटाळ येऊ लागले जायचं. पण तसं नाहीये, कंटाळा करू नका, म्हणजेच नीट समजून घ्या असं म्हणून आपल्याला ते प्रेमाने सांगतात. त्याचं कारण असं आहे, हे अध्यात्म ज्ञान एकदा ऐकून समजलं असं कधीच होत नाही.
आपल्याला पुन्हा 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 तेच ऐकायचं, पुन्हा पुन्हा तेच वाचायचं, तेव्हा कुठं जाऊन थोडंसं आपल्या डोक्यात शिरतं. पण हे कशासाठी करायचंय आपल्याला हे सगळं? तर आपल्याला चांगली गती मिळायला पाहिजे, मुक्ती मिळायला पाहिजे, मोक्ष मिळायला पाहिजे. तर बघा, तुम्हाला याच्या अगोदर पण ही गोष्ट सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा मी परत सांगतेय. आपण जे गणपतीचं द्वादश नामचं जे स्तोत्र म्हणतो की नाही आपण, प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुष कामार्थ सिद्ध आहे, हे 12 नावं आपण वाचतो. वाचल्यानंतर त्याची फलश्रुती आहे, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गती म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना सगळं काही मिळतं. विद्यार्थीला विद्या मिळते, धनार्थी म्हणजे धनाची जो इच्छा करतो त्याला धन मिळतं, पुत्रार्थी लभते पुत्रान म्हणजे पुत्र जे मागतात, म्हणजे आपलं हे काय म्हणतात उत्पत्ती करण्यासाठी जे आपण प्रार्थना करतो, तर त्याच्यासाठी प्रार्थना केली तर पुत्र सुद्धा मिळतो. पण मोक्षार्थी लभते गती म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे मोक्ष जे लोक मागतात त्यांना फक्त चांगली गती मिळते, मुक्ती मिळते. म्हणतो ना, त्या माणसाला मुक्ती मिळाली हो, किती दिवस तो अंथरुणावर पडून होता, त्याला मुक्तीच मिळत नव्हती, आता कुठं मुक्ती मिळाली. मुक्ती मिळाली म्हणजे काय, ह्या शरीरातून तो सुटला, ह्या कष्टातून तो सुटला, परत त्याला पुनर्जन्म आहे. मोक्ष पाहिजे म्हणजे हे सतत आपल्याला चक्र फिरवतच राहायला पाहिजे. गिरगिर 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 म्हणजे जन्मामध्ये जन्म, जन्मात जन्म घ्यावं लागतं. कारण काय, वासना संपेपर्यंत आपलं जन्म चालू असतं. तर हे वासना कमीत कमी व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला हे असे अध्यात्म श्रवण करत राहायला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला थोडं कुठं गती चांगली मिळते. मोक्षार्थी लभते गती म्हणजे ज्याला मोक्ष पाहिजे त्याला चांगली गती मिळते. जशी चांगली गती मिळत जाते की नाही, त्या गतीमधूनच आपण चांगलं ऐकून, चांगलं वागून, चांगलं राहून आपण परमेश्वरापर्यंत जातो. म्हणजे श्रवण करतो, मनन करतो, चिंतन करतो, निधिध्यास करतो. हे सगळं केल्यानंतरच आपण परब्रह्मापर्यंत पोचतो. त्याच्यानंतर काय होतं मग, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे सगळं आपल्याला कळायला लागतं. म्हणजे हे सगळं कळण्याचं जर काय म्हणून म्हणलं तर परत तेच सांगतात ते की पृथ्वी, आप आणि तेज या तिन्हींची गणना पृथ्वी तत्वातच करणे योग्य आहे. हे सगळं पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगतायत. तत्वाचे मूळ असलेला अंतरात्मा सर्व भूतांहून भिन्न आहे. वायू, आकाश, गुणमाया, प्रकृती, पुरुष आणि मूळमाया ही सारी अतिसूक्ष्म आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज हे सगळं कसं आहे, जड आहे, स्थूल आहे. पण तेच वायू, आकाश, गुणमाया, प्रकृती, पुरुष हे सगळे सूक्ष्म आहेत. म्हणजे सगळं आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायचं कारण काय, त्याचं कारण एकच आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकून 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 मग त्याचं आपल्याला चिंतन, त्याचं काय चांगलं कसं काय आपल्याला कळतं. म्हणजे काय, आपण सकाळी उठल्यानंतर कोणचं तरी एक रेडिओवरते किंवा टीव्ही वरते एक गाणं ऐकतो, कोणचं तरी एक गाणं, हमको मन की शक्ती देना म्हणून आपण ऐकलोच समजा. ते ऐकल्यानंतर दिवसभर तेच गाणं आपल्या डोक्यामध्ये फिरत राहतं सकाळी. आणि आपण काम करताना सुद्धा गुणगुण गुणगुण करतच आपण काम करतो. म्हणजे हे गाणं ऐकलेलं आपण दिवसभर गुणगुण करतो. तेच जर हे अध्यात्म श्रवण, अध्यात्म ग्रंथाचं वाचन किंवा चांगल्या स्तोत्राचे पठण, आता हे हमको मन की शक्ती देना, प्रार्थना देवा तुलाही, हे असे सगळे जर गाणं आपण ऐकू लागलो, चांगलं हे करू लागलो, म्हणजे हे ऑटोमॅटिक आपणहून हे मनन चिंतन होत राहतं. पण हे नुसतं गाण्याचं आहे. पण आपण हे जे आता हे सांगितले ना, पृथ्वी, आप, तेज ह्याची शक्ती काय आहे हे सगळं कळून घेऊन हे सगळे नाशवंत आहेत, हे जर आपण सतत जर विचार करू लागलो. महत्वाचं काय म्हणून म्हणलं तर हे सगळं दृश्यसृष्टी आहे, हे नाशवंत आहे. हे आपल्या डोक्यामध्ये पटेपर्यंत पटलं असं वाटतं आपल्याला. म्हणतात ना, कळतंय हो पण वळत नाही, म्हणतो की नाही आपण, सगळं कळतंय पण वळत नाही म्हणून म्हणतो आपण. तर तसंच आहे, हे सगळं नाशवंत आहे. आपल्या डोळ्यासमोर जे जे दिसतंय,
मोह माया दिसतंय, नातेवाईक दिसतात, घर दिसतंय, पैसा दिसतंय, अडका दिसतंय, सगळं काही दिसतंय. पण हे सगळं काही नाशवंतच आहे. हे सगळं निघून जाणार आहे. हे कळेपर्यंत आपल्याला पुन्हा 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 जन्म घ्यायचं असतं. तर हे जन्म न घेण्यासाठी म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम नको म्हणून श्रवण करा. हे श्रवण निरूपण ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे की त्यांनी सतत तुम्ही श्रवण मनन करा म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं की आपण जे जे अभ्यास करतोय की नाही, आता आपण कशाचा अभ्यास केलो, पिंडाचा अभ्यास केलो. म्हणजे हे 4 प्रकारचे जे जन्म होतात, उद्बीज, श्वेदज, जराज, अंडज, हे सगळं त्याच्याबद्दल अभ्यास केलो. हे पिंडाचं झालं. हे ब्रह्मांडाचं म्हणजे काय, पृथ्वी, आप, तेज, ह्याचा सगळा आपण अभ्यास केलो. नंतर अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, हे सगळं आपण त्याचा अभ्यास करू लागलो सगळं काही. पण हे सगळं ज्ञान आहे खरे, पण त्यातून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणजे ह्याच्याहून श्रेष्ठ म्हणजे तत्वज्ञान म्हणजे काय, हे सगळं नाशवंत आहे म्हणून कळून घेणं. हे झालं तत्वज्ञान. पण तत्वज्ञान पेक्षाही आत्मज्ञान थोर आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आत्मज्ञान थोर आहे म्हणून म्हणलं तर हे तत्वज्ञानामध्ये आपल्याला काय कळालं, हे सगळं नाशवंत आहे. म्हणतो पुरेकर रे तुझं तत्वविचार, पुष्कळ झालं, खूप सांगू लागलास तू, तुला खूप तत्वज्ञान आहे, मला नको येते, असं आपण एक एकदा म्हणतो की नाही. तर हे तत्वज्ञान म्हणजे काय, हे सगळं नाशवंत आहे म्हणून कळून घेणं. पण आत्मज्ञान म्हणजे काय आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आत्मज्ञान म्हणजे काय, मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलो. तर हे खरं आपल्याला काय माहितीये काय, मी कोण आहे म्हणून म्हणलं की आपण काय म्हणतो, मी अमक्याची बायको आहे, मी अमक्याची आई आहे, मी अमक्याची बहीण आहे, मी अमक्याची सासू आहे, असं आपण सांगतो. पण हे सत्य नाहीये, हे असत्य आहे, हे सगळं नाशवंत आहे. खरं कोण आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, हे आपल्याला कळून घ्यायचंय. आणि मी जन्माला कशाला आलोय, मला काय करायचंय, मला पुनर्जन्म नकोय. ह्या जन्माला आलो पण मला पुनर्जन्म नको, त्याच्यासाठी मला काय करायचंय, हे आपल्याला अभ्यास करायचंय. म्हणून आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर ते काय आहे ते शोधून घ्यावं. तर त्याच्यामध्ये उपासनेत मी उपासक, अंतरात्मा उपास्य असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये एक आपल्याला श्लोक किती छान आहे, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. नुसतं तुम्ही उपासना दृढ चालवलात, आता आपण रोज भगवद्गीता वाचतोय, रोज एक अध्याय वाचतोय, पण दृढ चालवलं ते तर झालेलं आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा लवावे. हे भूदेव संतांशी सदा लवावे म्हणजे आपण सतत चांगल्या जे संत पृथ्वीवर, भूदेव म्हणजे पृथ्वीवर जितके म्हणून संत आहेत त्या सगळ्यांना आपण मर्यादा देतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांच्याकडून आपण आत्मज्ञान घेतो, सगळं काही घेतोय, ते करतोय, ते पण झालेलं आहे. भूदेव संतांशी सदा लावे, सत्कर्म योगे वय घालवावे. हे थोडंसं कठीण आहे. सत्कर्म योगे वय घालवावे म्हणजे आपण फक्त आपल्या संसाराचाच विचार करतो, आपल्याला पैसा मिळतंय, माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे, माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे, माझं घर होऊ दे, माझ्याकडे एक कार आहे अजून एक कार होऊ दे, हेच आपल्याकडे आपण करतोय. पण सत्कर्म योगे वय घालवावे म्हणजे सत्कर्म करा तुम्ही. म्हणजे कसं, गरिबांना वर आणा, ज्यांच्याकडे काही नाहीये त्यांना तुम्ही हे करा, हे सगळं सांगितलेलं आहे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नुसतं तुम्ही शाणे होऊ नका, तुम्ही ज्ञानी होऊ नका, सर्वामुखी मंगल बोलवावे. तुम्हाला जे काही कळालं ते दुसऱ्यांना सांगायचं तुम्ही प्रयत्न करा. ह्या ह्याच्यामध्ये श्रवण निरूपणामध्ये मुख्यतः रामदास स्वामींनी हेच सांगितलेलं आहे की नुसतं उपासना करून चालत नाही, निधिध्यास करून चालत नाही, मनन करून चालत नाही, आत्मचिंतन करून चालत नाही. ते सगळं करून तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालं ते तुम्ही दुसऱ्यांना पण सांगा आणि दुसऱ्यांकडून सुद्धा ते करवून घ्या असं म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये शेवटी त्यांनी काय सांगितलेलं आहे की आत्म्याच्या पलीकडे अगदी एकरस, निर्गुण, निर्मळ व निश्चळ परब्रह्म आहे. ते आकाशासारखे आहे.
हीच त्याची खूण समजावी. म्हणजे आकाश आपल्याला हाताला लागत नाही आणि आकाश पोकळ आहे. त्याचप्रमाणे परब्रह्म सुद्धा पोकळच आहे. येथून तेथपर्यंत ते ब्रह्म सगळीकडे दाट भरलेलं आहे. सर्व प्राण्यांना ते सर्व काळ भेटते. सर्व पदार्थांना ते आत बाहेर लागून आहे. म्हणजे ह्याचा अनुभव आपण केव्हा घेतो? विमानामध्ये जाताना. काही अंतरापर्यंत आपण वर विमानात जातो की नाही, जाईपर्यंत आपल्याला ढग दिसतात, वर दिसतात. नंतर आपण ढगांच्या वर असतो, ढग खाली असतात. नंतर ढगही दिसत नाही, काही दिसत नाही, नुसतं पोकळ नीळ आकाश दिसतं आपल्याला. म्हणजे पोकळ आहे. आता बघा, याचा विचार करा. आपण म्हणतो की नाही सगळ्या ठिकाणी पंचमहाभूत भरलेले आहे आपण असं म्हणतो, पण आकाशामध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसतं का? काहीतरी दुसरं काहीतरी. पृथ्वी दिसते का? नाही दिसत. पाणी दिसत नाही. वायूचं आपल्याला हे होतं, काय म्हणतात ते, स्पर्श होतो. थंड आहे, गरम आहे, हे सगळं कळतं. पण ते सुद्धा आपल्याला आतून स्पर्श होतो. जर खरोखर आपण जर बाहेर गेलो, जाऊ शकत नाही तर आपण विमानाच्या बाहेर जाऊ शकत नाही, तिथं ऑक्सिजन कमी पडतं पहा आपल्याला. म्हणजे तिथं वायूचं दबाव कमी असतं. म्हणजे ते सुद्धा आपल्याला तिथं हे नसतं, अग्नी नसते, काही नसते. फक्त निरभ्र म्हणजे एकदम छान सुंदर असं पोकळ एकदम आकाश दिसतं आपल्याला. म्हणजे त्याप्रमाणे काहीही नाहीये परब्रह्मामध्ये. तो एकदम निश्चळ निर्गुण असं तो आहे. हे आपल्याला कळून घ्यायचंय. म्हणजे आपण हे विमानामध्ये बसून सुद्धा हे अनुभव घेऊ शकतो आपण. म्हणजे आपण कसं पहिले पृथ्वीवरून विमान चाकावर चालते, मग थोडं उडते. असं वर उडल्यानंतर मग आपल्याला छोटे छोटे घरं दिसतात, मग नदी छोटी दिसते, डोंगर छोटे छोटे दिसतात, सगळं छोटं 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 दिसत दिसत मग आपण वर जातो. वर गेल्यानंतर मग आपल्याला ढग दिसतात. ढग दिसल्यानंतर ते ढग सुद्धा नंतर दिसत नाहीत, नंतर पोकळ. त्याचप्रमाणे आपल्याला हे जे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे हे दृश्यसृष्टी झाली. पण आपण ह्याच्यातून काय शिकायचंय म्हणून म्हणलं तर आता आपल्याला हे सगळं पहिले दृश्यसृष्टी. दृश्यसृष्टी म्हणजे काय? घर, दार, बंगला, मुलं, बाळ, नातेवाईक, हे सगळं दृश्यसृष्टी आहे. मग त्याच्यातून आपण थोडं बाहेर गेल्यानंतर हे कोणी आपले नाहीयेत. म्हणून आपण आपलं कर्तव्य आपण करत राहतो, आपलं काम आपल्याला करायचंय म्हणून करत राहतो. असं करत 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 आपण भगवंताच्या ह्याच्यामध्ये लीन होऊन जातो. काय लीन होतो? की भगवंताचं नामस्मरण. दिवसभर आपण देवाच्या चिंतनामध्येच राहतो, काम करत असतो, सगळं आपलं कर्तव्य कर्म करत असतो, पण त्याच्यामध्ये आपण नामस्मरण, स्तुती, देवाचं चिंतन हे सगळं करत असतो. मग नंतर एक अवस्था अशी येते कर्तव्य कर्म करायची पण गरज नाही आपल्याला. आपले मुलंच आपल्याला म्हणतात आता तू काही करू नकोस, तू तुझ्या खोलीमध्ये बस, तुझं नामस्मरण कर, आतापर्यंत तू खूप केलीस, तुझ्यासाठी तू जग आई, असं आपल्याला म्हणतात. आई वडील कोणी असो म्हणतात. मग त्यावेळेस आपण काय करतो? मग आपल्या ह्याच्या आनंदामध्ये राहतो. म्हणजे खाणं पिण्याचा आनंद नाही, भगवंताच्या नामस्मरणाच्या आनंदामध्ये राहतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे बघा आपल्याला कसं घेऊन जात आहेत रामदास स्वामी. आता आपल्याला पुढे काय तर अजपाजप येणार आहे. तर ते अजपाजप कसं आहे ते पण आपल्याला बघायचंय. पण ह्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय? अनुमान निरूपण, अनुमान निरसन म्हणून बघायचंय. तर अनुमान काय आहे हे आपल्याला बघायचंय. म्हणजे श्रवण करा, पण नुसतं श्रवण करू नका, त्याचं मनन, चिंतन, निधिध्यास हे सगळं करा आणि आत्मज्ञानाकडे जा. हे आपल्याला रामदास स्वामी हळूहळू हळूहळू करत आपल्याला शेवटच्या पायरीपर्यंत घेऊन जातात. ते म्हणले ना, रामदास स्वामी स्वतः म्हणले. तर आपण म्हणतो ना काय हो पुष्कळ आयुष्य पडलंय आमचं, तरुणपणी असतं ना आपल्याला, घमेंडपणा असतं पहा, आहे पुष्कळ आयुष्य पडलेलं, पुढे जाऊन आम्ही अध्यात्म श्रवण करू, अध्यात्म विद्या ग्रहण करू, हे सगळं आपण म्हणतो. पण बघा ना ते विमान अपघात झालाय, पहलगाम मध्ये झालेलं आहे, या अशा सगळ्या गोष्टी होऊ लागलेत. तर शाश्वती काय? ह्या क्षणानंतर आपण जिवंत राहतो की नाही की आपल्याला माहित नाही. तर ह्याच क्षणाला आपण रोकडा अनुभव घ्यायला पाहिजे. हे आपल्याला ह्याच्या अगोदर सुद्धा रामदास स्वामी मृत्यू निरूपण मध्ये सांगितलेलं आहे बघा. एक समास मृत्यूवरते होतं, मृत्यू निरूपण म्हणून होतं. तर त्या मृत्यू निरूपण मध्ये काय सांगितलं त्यांनी हेच सांगितलंय की तुम्हाला वाटतंय तुम्ही जगणार आहात म्हणून, काय भरोसा आहे ह्या क्षणानंतर काय होतं माहित नाही.
तर ह्या क्षणामध्ये तुम्ही अनुभव घ्या हे सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे सगळं करायचंय. तर आता अनुमान निरूपण काय, अनुमान निरसन काय आहे हे आता आपण बघूया. तर उषा वाच आता. रघुवीर समर्थ. दशक 17वा समास 4. अनुमान निरसन. बहुत जनासी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये श्रीराम. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडली. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे व्हावे श्रीराम. पुढे धरिता मागे पेचला मागे धरिता पुढे उडाला. ऐसा सापड तची गेला ठाई ठाई श्रीराम. पोहणा रची बुचक्या खातो जनाच कैसा काढू पाहतो. आशय लोकांचा राहतो ठाई ठाई श्रीराम. आपणची बोलीला संहार आपणची बोलीचे सर्वसार. दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे श्रीराम. जे 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 सूक्ष्म नामे घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे. तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत श्रीराम. ब्रह्म कैसे मूळ माया कैसी अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी. षड्गुण स्वरांची स्थिती कैसी गुण साम्याची श्रीराम. अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार. गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे श्रीराम. पूर्व पक्ष कोठून कोठवरी वाच्यांश लक्षांशाची परी. सूक्ष्म नाना विचार करी धन्य तो साधू श्रीराम. नाना पाल्हाळी पडेना बोलिलेची बोलवेना. मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी श्रीराम. घडी एक विमळ ब्रह्म घडी एक म्हणे सर्व ब्रह्म. दृष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक श्रीराम. निश्चळतेची झाले चंचळ चंचळतेची ब्रह्म केवळ. नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही श्रीराम. चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ. रूपे वेगळ अति प्रांजळ कदापि बोलवेना श्रीराम. उगीच करी गाव कथा गोवी तो लोकास कैसे उगवी. नाना निष्ठे नाना गोवी पडत जाते श्रीराम. भ्रमास म्हणे परब्रह्म परब्रह्मास म्हणे भ्रम. ज्ञातेपणाचा संभ्रम बोलो न दावी श्रीराम. घाली शास्त्रांची दडपण रचिती विण निरूपण. उसो जाता उगाच सीण अत्यंत मानी श्रीराम. ज्ञात्यास आणि पदार्थ भेडा तो काय बोलेल बापुडा. सारा साराचा निवाडा झाला पाहिजे श्रीराम. वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी. प्रचिती विण तैसी परी ज्ञानाची झाली श्रीराम. जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार. नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे श्रीराम. पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक. सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही श्रीराम. पावन आणि ते पतन दोन्ही मानिली तत्समान. निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूप श्रीराम. ब्रह्मरूप झाले अवघे तेथे काय निवडावे. अवघी साखरची टाकावे काय कोठे श्रीराम. तैसे सार आणि असार अवघा झाला एकांकार. तेथे बळावला अविचार विचार कैसा श्रीराम. वंद्य नित्य एक झाले तेथे काय हाता आले. उन्मत्त द्रव्ये जे भुलले ते भलतेची बोले श्रीराम. तैसा अज्ञान भ्रमे भुलला सर्व ब्रह्म म्हणोनी बैसला. महापापी आणि भला एकची मानी श्रीराम. सर्व संग परित्याग अभासवा विषय भुग. दोघे एकची मानिता मग काय उरले श्रीराम. भेद ईश्वर करून गेला त्याच्या वाचेन न वचे मोडला. मुखामध्ये घास घातला तो अपानी घालावा श्रीराम. ज्या इंद्रियासी जो भोग तो करी यथा सांग. ईश्वरांचे केले जग मोडिता उरेना श्रीराम. अवघी भ्रांतीची गुटाटकी रचिती विण गोष्टी लटकी. वेड लागले जे वटकी ते भलतेची बोले श्रीराम. प्रत्यय ज्ञाता सावधान त्याचे ऐकावे निरूपण. आत्मसाक्षात्काराची खुण तत्काळ बाणे श्रीराम. वेडे वाकडे जाणावे आंधळे पाऊली ओळखावे. बाष्कळ बोलणे सांडावे
मम कदैसे श्रीराम श्रीदास इति श्रीदास बोले. गुरुशिष्ट संवादे अनुमान निरशन नाम समास चौथा श्रीराम समर्थ श्रीराम. आता इथं अनुमान म्हणून सांगितलेलं आहे. अनुमान म्हणजे काय? प्रचिती, म्हणजे आपल्याला जे अनुभव येतं तेच आपण दुसऱ्यांना सांगतो. तर काही लोकांचं कसं अध्यात्म ज्ञान श्रवण करतात, सगळं करतात, पण त्यांना काही कळत नाही, त्याचा एकाचा अर्थ काहीतरी दुसरंच सांगून ठेवतात, असं काहीतरी होतं. तर तसं करणं चुकीचं आहे असं म्हणून आपल्याला समर्थ सांगतायत इथं. तर त्यांनी काय सांगतायत की जसं म्हणलो ना, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशील सर्वामुखी मंगल बोलवावे म्हणून जे म्हणलो की नाही, मंगल बोलवायचाच प्रयत्न करायचंय. पण काही लोकांचं कसं होतं ह्याच्यामध्ये, आता आपल्यालाच बघा, तुम्ही विचार करा, काही लोकांचं आता आपण आजकाल आपल्याला हे मीडिया खूप हे झालेलं आहे, म्हणजे स्पीड झालेलं आहे, म्हणजे काय वार्ता एकापेक्षा एक एकदम पसरत जातं, कसेही वार्ता असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघा, काही लोक सांगतात, पहा तुम्ही दिवसातून 2-2 तासाला जेवत जा बरं का, छान 2-2 तासाला काहीतरी थोडं थोडं खा. एक जण मेसेज पाठवतो, लगेच दुसरा एक जण मेसेज पाठवतो, ते 2-2 तासाच्या खायच्या भानगडीत पडू नका बरं का. सकाळी मस्त जेवा, रात्री पण थोडं जेवा आणि थोडंसं एक ग्लास दूध किंवा ताक पिऊन झोपून जा. रात्री ताक पिलं तर फार कठीण असतं बरं का, तुमच्या शरीराला सोसत नाही, मग कफ होतं, मग सगळं काही होतं. म्हणून एक जण सांगतं. तुम्ही तेच आंध्रामध्ये जा, तुम्ही आंध्रामध्ये गेले तर रात्रीच्या वेळेस दही भात खाल्ल्याशिवाय ते झोपतच नाही. रात्री 12-1 वाजता सुद्धा दही भात खातात. म्हणजे ते प्रत्येकाचं आपल्या अनुभवाप्रमाणे तुम्ही जगा. लोक सांगतात 1000 गोष्टी. एक जण सांगतो पाणी भरपूर प्या बरं का, खूप चांगलं असतं शरीराला, आणि एक जण सांगतात पाणी पिऊ नका जास्त, जेवताना पाणी पिऊच नाही असं एक जण सांगतात. एक जण सांगतात नाही, जेवताना पाणी पिलेलं खूप चांगलं असतं, जेवण कमी जातं पाणी जास्त जातं म्हणून एक जण सांगतात. म्हणजे हे काय, त्यांच्या अनुभवाने ते सांगतायत. तर ते तुम्हाला बरोबर आहे की नाही हे तुमचं तुम्ही अनुभव करून बघा. हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्ट असंच आहे. भगवंत दिसला, साक्षात्कार झालं, हे तर साधारण गोष्ट आहे. आपण जेवण्याच्या बद्दल म्हणतो, पाणी पिण्याच्या बद्दल म्हणतोय, किंवा औषधं घेण्याच्या बद्दल म्हणतोय. आता एकाला क्रोसिन घेऊन ताप कमी होतं, एकाला डिस्प्रिन घेऊन ताप कमी होतं, एकाला काय अजून काय, मला ते नावं तेवढं माहित नाही. तर असे काहीतरी औषधांनी, तर मला क्रोसिन घेऊन कमी झालं म्हणून तुम्हाला क्रोसिननी कमी होतं हे भरोसा नाहीये. तुमच्या शरीर प्रकृती प्रमाणे तुमचे औषधं वेगळे असतात. हे होमिओपॅथीमध्ये असतं. पहा, अलोपॅथीमध्ये कसं असतं, एक औषध सगळ्यांना तेच देतात. आता करोना झालं, सगळ्यांना घ्या तेच करोना, तेच तुमचं कोणचं होतं बाबा, काय मला ते लक्षात नाही औषधाचं नाव, ते तुम्ही औषध घ्या म्हणून त्यांनी सांगून टाकले होते. पण होमिओपॅथीमध्ये तसं म्हणत नाहीत. होमिओपॅथीमध्ये सिम्पटम्स विचारतात, तुम्हाला काय काय होतं, तुम्हाला सर्दी होऊन ताप आला की ऊन लागून ताप आला की नाही तर काहीतरी खाऊन अजीर्ण होऊन ताप झाले, हे सगळे सिम्पटम्स विचारतात. तर हे म्हणजे मला होमिओपॅथीला वर करायचे, अलोपॅथीला खाली करायचे हे मी म्हणत नाहीये, एक उदाहरण म्हणून मी सांगतेय. तर या होमिओपॅथीचे जसं सिम्पटम्स वरती औषध देतात की नाही, त्याचप्रमाणे आपण सुद्धा प्रचिती घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या औषधांनी बरोबर होतं, म्हणजे आपण हे करायला पाहिजे. आता काही लोकांना काकडी खाल्लं की पोटात कसं तरी होत राहतं, खावं वाटत नाही. पण काही लोकांना ते काकडी खाल्लं तर थंड आहे बरं का, खूप छान आहे. तर तुम्हाला जर ते छान वाटत असेल तर तुम्ही खाऊ नका असं नाहीये, त्याला काही बंधनच नाहीये, चांगलं आहे तुम्ही खा. तुम्हाला आंबा खाल्लं तर काही त्रास होत नाही. काही लोकांना आंबा खाल्लं तर त्रास होतं, काही लोकांना मेथी खाल्लं की पित्त होतं, काही लोकांना मेथी खाल्लं की माझं डायबिटीक कमी झालं बरं का, पण काही लोकांना ते मेथी खाल्लं तरी पित्त होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा असतात. म्हणजे हे झालं भौतिक गोष्टी झाले. पण आपण जे प्रत्यक्ष जे भगवंताचा अनुभव घेतो की नाही, त्याचं सुद्धा असंच असतं. आत्मसाक्षात्कार झालं, मला रामनाम जप करून मला आत्मसाक्षात्कार झाला. मला काय, प्रत्यक्ष रामदास स्वामींनी 12 वर्ष तप केलेत, पाण्यामध्ये उभं राहून, एका पायावर उभं राहून तपश्चर्या केलेले आहेत, रामनाम जप केलेले आहेत, 13 कोटी रामनाम जप झालेले आहेत त्यांचं. त्यांना ते साक्षात्कार झालंय आणि ते इतकं मोठं कार्य करून ठेवले.
तर त्यांच्याप्रमाणे मला पण होतं असं नाहीये. मला दुसरं काहीतरी शिवनामाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायनी मला काहीतरी साक्षात्कार होईल. किंवा मला काही लोकांना काहीच नसतं, नामजप करत नाहीत, देवपूजा करत नाहीत, काहीच करत नाहीत, स्तोत्र पठण करत नाहीत, देव काय आहे त्यांना माहीत नसतं, पण समाजसेवा खूप करत असतात ते, तर त्यांना पण साक्षात्कार होतो. म्हणजे हे अशा गोष्टी असतात. म्हणजे एकाला ह्या रस्त्याने जातेच सगळे दिल्लीलाच, पण दिल्लीला जायचे रस्ते वेगवेगळे. मी बेंगळुरूहून निघतीये तर माझा रस्ता वेगळा आहे. काही लोक हैदराबादवरून निघतायत, त्यांचा रस्ता वेगळा आहे. काही लोक मुंबईहून निघतायत, त्यांचा रस्ता वेगळा आहे. काही पुण्याहून निघतात, त्यांचा रस्ता वेगळा आहे. त्याचप्रमाणे भगवंत एकच आहे, परब्रह्म एकच आहे, तिथपर्यंत सगळ्यांना पोहोचायचंय आपल्याला, पण रस्ता वेगवेगळा आहे. रस्ता काय बरोबर आहे ते आपलं आपण समजून घ्यायला पाहिजे. आता काही लोक म्हणतात नाही हो, तुम्हाला दिल्लीला जायचंय तर बेंगळुरूहून खूप लांब पडतं बरं का, तुम्ही हैदराबादला जा. हैदराबादला गेल्यानंतर तुम्हाला तिथून फ्लाईट आहे बरं का, तिथून तुम्हाला सोपं पडतं पहा, असं म्हणून काही लोक सांगतात. तर ते तुमचं तुम्ही ठरवा. जर समजा बेंगळुरूहून डायरेक्ट तुम्हाला दिल्लीला फ्लाईट आहे, ट्रेन आहे, तर हैदराबादला जायची गरज काय आहे? ज्यांना हैदराबादहून जवळ पडतं ते हैदराबादहून जातील, असा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो तेव्हा आपण सगळं ते बघतो की नाही, ट्रेनचं कसं रूट कोणचे आहेत, फ्लाईटचे रूट्स कोणचे आहेत, कुठून गेलं तर आपल्याला कमी पैशामध्ये जायला होतं, कोणचं तिकीट घेतलं तर काय होतं, हे आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो. त्याचप्रमाणे आपल्याला परब्रह्मापर्यंत जायचंय, ब्रह्मापर्यंत जायचंय, भगवंताच्या पायाशी जायचंय, तर आपण काय केलं तर आपण जाऊ शकतो हे आपण आपलंच ठरवायचंय. हे अनुमान निरसन आहे. म्हणजे आपला आपण अनुभव घ्यायला पाहिजे आणि आपणच जायला पाहिजे. दुसऱ्यांच्या म्हणतो ना, दुसऱ्यांचा हात धरून आपण गेलो तर आपण आंधळे. म्हणजे आंधळे लोकांना दिसत नाही काही, पण ते दुसऱ्यांचं बोट धरूनच चालत जातात की नाही, तसं त्याप्रमाणे आपण आंधळे बनायचं नाहीये. आपला आपण प्रचिती घ्यायचं, आपला आपण अनुभव घ्यायचं, अनुमान काय करायचं आपण सगळं व्यवस्थित करून मग आपण ठरवायचं की आपण काय करतोय ते व्यवस्थित करायचं की नाही, हे आपलं आपण ठरवून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रामदास स्वामी, हे मी आपल्याबद्दल सांगतेय, पण पुन्हा इथं रामदास स्वामी महंताला समजून सांगतायत की नीट वाच, नीट तू स्वतः अनुभव घे, मग तू लोकांना सांग. तू स्वतःला तुला अनुभव नाहीये, तू लोकांना सांगितलं तर पटेल का? नाही पटत. दुसरा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, मला काहीच येत नाही पण दुसऱ्यांना मात्र मी सगळं सांगत नाही. काही येत नाही म्हणल्यापेक्षा आणि मी काहीच करत नाही पण लोकांना मात्र हे करा, ते करा, असं करा, तसं करा, हे सगळं आपण सांगत राहतो, तर हे चुकीचं आहे. हे आपल्याला म्हणजे इथं आता ह्या दशकामध्ये प्रत्येक वेळेस रामदास स्वामी काय सांगतायत, तुम्ही शिकतायत, तुम्ही ज्ञान घेतलायत, तुम्हाला सगळं ज्ञान झालेलं आहे, तुम्ही सगळं श्रवण केलेलं आहात, सगळं तुम्हाला सगळं काही छान झालेलं आहे, पण लोकांना सांगताना सुद्धा नीट सांगा, नीट समजून सांगा. नुसतं बडबड बडबड करू लागले, संध्याताई बोलले, ऐकलो, त्या कानाने ऐकलो, त्या कानाने सोडलो, काहीच कळालं नाही हो त्यांनी बोललेलं, एक अक्षर कळालं नाही, हे कंटाळवानं रटाळं झालं. म्हणून असं जर झालं तर शेवटी त्यांनी काय सांगितलंय तर रामदास स्वामी ओकारी प्रमाणे आहे म्हणून सांगितलंय त्यांनी, हे त्याचा प्रत्यक्ष वागण्यावरून ओळखावे. असले वाह्यात बोलणे ओकारी प्रमाणे म्हणजे उलटी, म्हणजे घाण, पोटातलं घाण उलटी कसं निघतं की नाही, बाहेर निघतं की नाही, त्याप्रमाणे समजावं म्हणून म्हणले. म्हणजे प्रचिती शिवाय, तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यांना सांगायच्या भानगडीत जाऊ नका, असं म्हणून रामदास स्वामी बजावून सांगतायत आपल्याला. म्हणजे प्रेमाने पण सांगतायत आपल्याला बरं का, काही गोष्टी छान प्रेमाने, पाववी प्रेम ग्रासा, म्हणजे प्रेमाने घास भरवतायत आपल्याला, तोंडामध्ये घास घालतायत, पण काही काही वेळेस रट्टे पण देतात बरं का. रामदास स्वामीच हे करू शकतात, रट्टे द्यायचं काम पण तेच करू शकतात, ते म्हणले ना. आणि अजून एक गोष्ट त्यांनी काय सांगितलंय, म्हणजे शरीर धर्माचं कसं सांगितलेलं आहे की जे वास्तविक जगामध्ये ईश्वर, आता हे कोणचं 27वी ओवी जी आहे की नाही, त्याचं हे बघा तुम्ही किती, म्हणजे आता आपण म्हणतो ना घाणेरडे शब्द वापरू नये, घाणेरडे हे करू नये, पण काही काही वेळेस असं बजावून सांगावं लागतं. तर 27व्या ओवीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, वास्तविक म्हणजे काय,
भेद ईश्वरी करून गेला, त्याच्या वाचेन न वचे मोडीला, मुखामध्ये घास घातला तो आपणी घालावा म्हणून सांगितलंय. म्हणजे काय सांगितलंय, वास्तविक जगामध्ये ईश्वरानेच भेद निर्माण करून ठेवलाय. म्हणजे भेद निर्माण केले, पण ते आपण भेदभावाने वागू नये हे आपल्याला इथं शिकायचंय. ही गोष्ट म्हणजे स्त्री पुरुष भेद नको, नातेवाईकांमध्ये भेद नको, भगवंतामध्ये हा देव वेगळा तो देव वेगळा, व्यभिचारिणी भक्ती म्हणतो की नाही आपण. आता बलात्कार म्हणून, देव बलात्कार म्हणून सुद्धा आपण निरूपण बघितलेलं आहे. तर तसं करू नका तुम्ही म्हणून सांगितलंय. तर ईश्वरानेच भेद निर्माण करून ठेवला आहे, तो कोणाच्याच बापाला मोडता येत नाही. म्हणजे मोडू नका ते. जगात भेद राहणारच. तो घास तोंडामध्ये घालायचा, तो गुदाद्वारा मध्ये घालता येणे शक्य नाही. म्हणजे आपण आता एक गोष्ट म्हणतो, आता आपण जेवलेलं सगळं जाऊचलालंय ना हो, कशाला जेवायचं असं म्हणतो ना काही काही वेळेस. आता एक वय झाल्यानंतर आपल्याला पचन होत नाही, जेवलेलं अन्न पचन होत नाही, जेवलं की आपल्याला बाहेर निघून जातं, असंही होतं काही वेळेस. तर त्यावेळेस म्हणतात ना, काय ते म्हातारा जेवतो आणि जातो, पटकन जातो, सगळं निघून जाते, ते जेवायचं कशाला, त्याच्यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं. पण तसं होत नाही ना. आणि आपण तसं म्हणून डायरेक्ट आपण गुदद्वारामध्ये घालू शकतो का? अन्न घालू शकत नाहीत. म्हणजे ते प्रोसेस सगळं होतं. चांगलं काही आहे ते रक्त होतं, आपल्या शरीराला जे काही उपयोगाला यायचं ते सगळं ते भगवंत त्याप्रमाणे तिथं निर्माण करतात. आणि जे घाण आहे ते सगळं निघून जातं. म्हातारपणी काय होतं, हे चांगलं जे व्हायचं असतं, रक्त व्हायचं असतं, शरीराला जे उपयोगी व्हायचं ते कमी प्रमाणात होतं आणि पचन होत नाही ना. म्हणजे ती क्रिया बरोबर होत नाही. वय झालेलं असतं, आपल्या शरीराचे अवयव सुद्धा हे झालेले असतात, शिथिल झालेले असतात. मग ते जास्त जेवलेलं, म्हणजे जे काही जेवलेलं असतं ते संडासावाटे निघून जातं. तर म्हणून आपण न जेवता राहत नाहीत, जेवतो, पण डायरेक्ट आपण संडासात जाऊ लागलं म्हणून आपण करू शकतो का? संडासाचं भात वेगळा आहे, म्हणजे घाण गोष्टी आपण संडासात घालून टाकूत आणि चांगल्या गोष्टी रक्तामध्ये मिसळूत, हे करू शकत नाहीत. हे भेद जरी असलं तरी सुद्धा आपण तिथं नीट लक्ष देऊन करायला पाहिजे. हे इथं आपल्याला समजून सांगतायत रामदास स्वामी. म्हणजे बघा किती सूक्ष्म रीतीने आपल्याला समजून सांगतायत की तुम्ही असं वागा. म्हणजे कोणतं गोष्ट कसं करायचं हे सगळं तुम्ही ठरवा. लोक सांगू लागलेत म्हणून तुम्ही करू नका. तुम्हाला जे काही लोकांना वॉकिंगनी चांगलं वाटतं, वॉकिंग करून शरीर सुदृढ राहतं. काही लोकांना योगा प्राणायाम करून सुदृढ राहतं. काही लोकांना सूर्यनमस्कार घालून सुदृढ राहतं. काही लोकांना फक्त कमी जेवण करतात. ते म्हणतात आम्हाला हे सगळं शारीरिक आम्हाला जमत नाही, शारीरिक जे योगा वगैरे करतो ते आम्हाला जमत नाही. आम्ही डाईट नियमित ठेवतो पा, व्यवस्थित जेवढं जेवायचं, सकाळी 1.5 पोळी एवढं भात, रात्री 1 पोळी एवढं भात किंवा अर्धी पोळी एवढी भात, असं आम्ही डाईटवर कंट्रोल करतो. साखर खात नाही आम्ही. म्हणजे असं हे सगळं ज्याचं त्यांनी ठरवायचं. एक जण करतोय म्हणून सगळेजण करायला गेलं ते चुकीचं आहे, ते बरोबर नाही. हे ह्या आपल्याला या समासामध्ये समजून सांगितलेलं आहे. जो स्वतः अनुभव घेऊन आत्मज्ञानाचे ज्ञान संपादन करतो आणि जो सावध असतो त्यानेच निरूपण करावे आणि ऐकावे. अशाचे निरूपण ऐकल्यावर साक्षात्काराची खूण ताबडतोब अंतःकरणात बाणते. जे वेडेवाकडे आहे ते बरोबर समजावे. माणूस आंधळा आहे हे त्याच्या चालण्यावरून ओळखतात. त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मवाद्यासारखे वेडेवाकडे सांगणारा ज्ञानी आहे किंवा नाही, स्वानुभवी आहे किंवा नाही, हे त्याच्या प्रत्यक्ष वागण्यावरून ओळखावे. असले वाह्यात बोलणे ओकारीप्रमाणे सोडून चालते व्हावे. म्हणजे ओळखा तुम्ही माणसांना, कोण चांगलं सांगतोय. आता म्हणतोय, आता एक प्रवचनकार आपल्या ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये येतो, तर सगळेजण ऐकायला जातात, पण त्याचं सांगणं कमी असतं. एक कोणचा तरी श्लोक घेतात, त्याच्यावर एक श्लोक नाही, एक कोणचा तरी हे असतं, त्याच्यावर 10 दिवस निरूपण चालू असतं. म्हणजे मी इथून नमस्कार करते, मी कोणाला नावं ठेवत नाहीये, पण काही काही लोकांचं असं असतं, एक
हे असतं, काय म्हणतात, आता गणपती अथर्व शीर्षच आहे, ते गणपती अथर्व शीर्षचं आपण एक 2-3 दिवस निरूपण करू शकतो. म्हणजे हे कसं सामान्य लोकांसाठी म्हणून. पण तेच गणपती अथर्व शीर्षचं तुम्ही महिनाभर मी त्याचं प्रवचन करतो म्हणून म्हणलं तर त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे करणाऱ्यांना मी नाव ठेवत नाही. मी पुन्हा प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सांगते की ह्या गोष्टी तुम्ही पर्सनल घेऊ नका, की मी असं म्हणतीये म्हणून अरे आम्ही ह्यांचं प्रवचन ऐकलो म्हणजे ह्यांनी चुकीचं सांगितलेत का, असं मी कधीही म्हणत नाहीये. पण एक उदाहरण म्हणून सांगते आहे की एखादं गोष्ट जर समजून सांगायचंय आपल्याला तर माणसाला कंटाळा व्हायचं समजून सांगू नये. मग ते तशा वेळेस काय करायचं, हे ओकारी आहे, मग तिथं जायची गरजच नाही, आपण दुसऱ्या ठिकाणी निघून जायला पाहिजे. हे आपल्याला म्हणजे माणूस पारखायला पाहिजे. मला प्रत्येक वेळेस हे प्रार्थना देवा तुलाही म्हणून जे असते, तू नभाच्या लोचनानी सर्व काही जाणसी म्हणून म्हटलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट काय, स्वैरवेगे जीवनाचा धावतो रथसारका, संयमाचा पथही माझा लोचनांनी पारखा. म्हणजे पारखायलाच पाहिजे. लोचनांनी पारखा म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी आपल्या अनुभवानी आपण ते ओळखायला पाहिजे. म्हणजे तुम्ही संयमाने, संयमाचा पथ म्हणजे संयम म्हणजे शांत, गडबड करायचं नाही. आता एक गोष्ट आपण म्हणतो, एक साडी घ्यायला जातो आपण, साधी रोज नेसायची साडी असती, पण त्याचा रंग जातं का, त्याचं काय कपडा चांगला आहे का, मऊ आहे का, कॉटन आहे का, प्युअर कॉटन आहे का, मग त्याचं त्याप्रमाणे त्याचं काय म्हणतात जे त्याचं रेट ठरवलंय ते बरोबर आहे का, हे सगळं बघून मग आपण घेतो. धान्य घेताना कीड लागलेला आहे का, तांदूळ व्यवस्थित आहे का, तांदूळामध्ये किडे लागलेले नाहीयेत ना, जुना आहे का, नवीन आहे का, हे सगळं आपण पारखून घेतो. हे साध्या गोष्टी एवढं आपण पारखून घेतो. तर मग हे अध्यात्म ज्ञान जे घ्यायचंय ते चांगल्या गुरुकडे जाऊन घ्यायला काय चुकतंय. कोणी आलंय सांगितलंय गेलं असं नसतं ना. जो चांगलं सांगतोय, आपल्याला समजतंय, असल्या गुरुकडे जायचं आणि त्यांच्याकडून आपण अध्यात्म ज्ञान घ्यायचं असतं. आता आपल्याच याच्यामध्ये अनुभवावरून आपण म्हणतो, आपण कितीतरी मोठ्या मोठ्या संतांकडून ऐकलेले आहोत, पण जे संध्याताई आपल्याला ललिता सहस्रनाम किती अवघड आहे हो. ललिता सहस्रनामचं अर्थ सहस्र नाम आहेत, 1000 नाव आहेत, ते 1000 नावं, एक एक नावाचा अर्थ इतकं नीट समजून सांगतायत सोप्या शब्दामध्ये, तर त्याचा आपल्याला अर्थ कळतंय. म्हणून आपण एक तरी क्लास बुडवतो का, आपण नाही बुडवत. म्हणजे हे पारख आहे. तसं पाहिलं तर सर्वसाधारणच आहेत. ते काही मोठे काही प्रवचन करता नाहीयेत की हो बाबा त्यांचे कितीतरी प्रवचन लोकांकडे, हजारो लोकांकडे हे झालेले आहेत, त्यांना लोक बोलावतात, त्यांना वेळच नाहीये, असं काही नाहीये. सर्वसाधारण गृहिणी आहेत ते आता सध्या. तर ते गृहिणी त्या स्वतः अभ्यास करतायत आणि आपल्याला नीट समजून सांगतायत. म्हणजे ते त्यांनी अभ्यास करून आपल्याला म्हणजे ते अनुभव घेत आहेत. ते म्हणतात ना, एक एक दिवस एक एक श्लोकाचा अर्थाला मला खूप वेळ लागतो हो, समजतच नाही, उमगतच नाही, मला समजतच नाही, असं म्हणून ते म्हणतात. म्हणजे ते तितकं ते अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते अभ्यास करून आपल्याला नीट सोप्या शब्दात सांगतायत, म्हणजे आपल्याला ते समजतंय. म्हणून त्यांचा आपण क्लास, म्हणजे अशा प्रकारे आपण चांगले वक्ते जे आहेत त्यांच्याकडूनच अध्यात्म श्रवण करायला पाहिजे, नीट समजून घ्यायला पाहिजे. मग नंतर आपण दुसऱ्यांना सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे. तर आता असं नाहीये की संध्याताई कोणत्या तरी प्रवचनकर्त्याकडून ते ललिता सहस्रनामचा अर्थ ऐकलेत, असं नाहीये. पण ते स्वतः अभ्यास करतायत. म्हणजे ऐकूनच नाही, स्वतः अभ्यास करून जे सांगतायत ना, त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. पण काही लोक आता आपल्याला मी प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सांगते, कोणी केलेल्या गोष्टीचं मी कोणाला नावं ठेवत नाहीये, एक उदाहरण म्हणून सांगते. आता आपण स्वतःच आहे, ललिता सहस्रनामाच्या अर्थाचं पुस्तक घेतलो, वाचू लागलो, तर आपल्याला काही कळणार आहे का हो? काही कळत नाही. नुसतं शब्दशः अर्थ असतं, त्याचं एक अक्षर कळत नाही. तर तेव्हा आपल्याला कसं वाटतं की अरे नाही, संध्याताईच्या मुखाने ऐकलोत ना, मला छान समजायला लागले. ज्ञानेश्वरी आहे, साखरे महाराजांनी इतकं सुंदर लिहून ठेवलंय अर्थ. आता बेलसरे महाराजांनी सुद्धा इतकं सुंदर अर्थ लिहून टाकलंय. पण मला जे समजलं मी तुमच्या समोर सांगतेय, तुम्हाला ते आवडतंय म्हणून तुम्ही ऐकायला येत आहेत. ज्ञानेश्वरी आहे, साखरे महाराजांनी इतकं सुंदर अर्थ लिहून ठेवलंय. पण रेखाताई सांगताना किती छान ऐकत बसता तुम्ही, मस्त वाटतं की नाही. संध्याताई ललिता सहस्रनाम सांगतायत, किती छान वाटतंय. म्हणजे
आपली बुद्धी कशी आहे, आपण सर्वसाधारण माणसं आहोत. म्हणजे आपल्याला सोप्या शब्दामध्ये आपल्याला खूप शुद्ध मराठी मोठे मोठे असे वाक्य सांगून मोठ्या मोठ्या वेदांचे उदाहरण देऊन सांगितलं तर आपल्या डोक्यात जात नाही, कारण आपण साधारणच आहोत. तर आपल्याला साधारण माणसांकडूनच आपल्याला ऐकून समजतंय. तर त्याप्रमाणे हे समजून घ्या, हे आपल्याला रामदास स्वामी सांगतात. आता पहा कुठपर्यंत आलो आपण, समजून घ्यायपर्यंत आलो. अनुमान करा, तुम्ही श्रवण करा म्हणून सांगितलेलं आहे. शिवशक्ती म्हणजे काय सांगितलेलं आहे, हे सगळं हळूहळू हळू करत कुठे आलो आपण, अजपा जपापर्यंत आलो. आता हे अजपा जप म्हणजे काय आहे हे आपल्याला आता शिकायचंय. म्हणजे हे अजपा जप शेवटची स्थिती आहे खरं बघितलं तर. म्हणजे ह्याच्यामध्ये जर गेलो आपण, अजपा जपामध्ये गेलो म्हणलं की आपलं सगळं काही शांत होतं. पण ती स्थिती येण्यासाठी आपल्याला किती जन्म घ्यावं लागतं, किती श्रवण करावं लागतं, किती निधिध्यास करावं लागतं, स्वतः प्रचिती घ्यावं लागतं, हे सगळ्या गोष्टी करावं लागतं. तर आता आपण हे अजपा जप काय आहे हे आपण बघूया. आपण दशक 17वा समास 5वा अजपा निरूपण. 21 सहस्त्र सासे जपा नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा सकळ काही श्रीराम. मुखी नासिकी असी जे प्राणे तया अखंड येणे जाणे. त्याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी श्रीराम. मुळी पाहता एक स्वर त्याचा तारक मंद्र थोर घोर. त्या थोराहून सूक्ष्म विचार अजपाचा श्रीराम. सरी गम पद निस सारी मातृका सायास. प्रथम स्वरे मातृकास म्हणून पाहावे श्रीराम. एक परे वाचून अर्थे आणि पश्यंती खालते. स्वरांचे जन्मस्थान ते तेथून उठे श्रीराम. एकांती उगेच बैसावे तेथे हे समजून पहावे. अखंड घ्यावे सांडावे प्रभंजना श्री श्रीराम. एकांती मौन धरून वैसे सावध पाहता कैसे भासे. सोहम सोहम ऐसे शब्द होती श्रीराम. उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द. प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही श्रीराम. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा साचा गलबला या कारणे श्रीराम. एकांती मौन धरून बैसला तेथे कोण शब्द झाला. सोहम ऐसा भासला अंतर्यामी श्रीराम. धरिता सो सांडिताहम अखंड चाले सोहम सोहम. याचा विचार पाहता बहु विस्तारला श्रीराम. देहधारक तितुका प्राणी श्वेत उद्विजकाधिक खाणी. श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जाती श्रीराम. कैसे जीती श्रीराम. ऐसी हे अजपा सकळाशी परंतु कळे जाणत्याशी. सहज सांडून सायासी अडोत नाही श्रीराम. सहज देव असताची असे सायाचे देव कुठे नासे. नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू श्रीराम. जगदातारांचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान. आत्म इच्छेने जन सकळ वर्तती श्रीराम. आत्म्याचे समाधान घडे तैसेची आशन. सांडले फिटले समर्पण तयासीच होय श्रीराम. अग्न पुरुष कोटी वसती तयास अवदाने सकळ देती. लोक आज्ञेमध्ये असती आत्म्याचे श्रीराम. सहज देव पद्याने सहज चालणे स्तुती स्तवने. सहज घडे ते भगवानने मान्य कीजे श्रीराम. सहज समजा या कारणे नाना हटयोग करणे. परंतु एकाएकी समजणे घडत नाही श्रीराम. द्रव्य तुटते दरिद्र येते तळी लक्ष्मी वरती वर्तते. प्राणी काय करील ते ठाऊके नाही श्रीराम. तळघरामध्ये उदंड द्रव्य भिंतीमध्ये घालते द्रव्य. स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये श्रीराम. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे. नवल केले परमानंदे परमपुरुषे श्रीराम. एक पाहती एक खाती एक विवेकाची गती. प्रवृत्ती अथा निवृत्ती येण्याची न्याय श्रीराम. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे.
ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा श्रीराम. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास 5वा. श्रीराम समर्थ श्रीराम. तर हे अजपा म्हणून सांगितलेले. अजपा म्हणजे जप करायची गरजच नाही, ही स्थिती यायला पाहिजे. म्हणजे ती कशी स्थिती येते? अजपा व्हावं ह्याची स्थिती कशी येते? पहिले जप करावं लागतं, मग कुठं आपल्याला अजपा होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? झाडात फळ येतं, फळ येण्यासाठी म्हणून आपण काय करतो? बीज पेरतो. आपण बिया पेरल्यानंतरच झाड येतं, झाड आल्यानंतरच फळ येतं, फळातूनच बिया येतात, ते बिया पेरल्यानंतरच झाड होतं. म्हणजे हे सायकल जसं आहे की नाही, त्याचप्रमाणे अजपा जप इथं अजपा म्हणून दिलेलं आहे, अजपा निरूपण म्हणून दिलेलं आहे. पण हे अजपा केव्हा होतं? जप केल्यानंतरच अजपा होतं. म्हणजे पहिले तुम्ही बी पेरा, मग त्याचं झाड येतं, मग फूल येतं, फुलाचं फळ होतं, फळामधून पुन्हा बिया येतात, हे असं होतं. तर त्याचप्रमाणे पहिले जप करा. जप करा म्हणजे काय? पहिले उपासना तुम्ही सुरुवात करा. दररोज नित्य नियमाने तुमचं काय ते वाचन आहे, तुमचं काय पूजन आहे, ते नित्य नियमाने करत जा. तुम्ही करत जाता जाता ते वाढवायचं. आपण तुम्ही म्हणजे मी स्वतः सुद्धा, मी पण एक श्रोताच आहे, मी वक्ता नाहीये, मी ऐकतीये, बोलते, भगवंतानी बोलायला लावतंय मला, पण मी बोललेलं मी स्वतः ऐकती आहे. तर हे जे आहे की नाही, तर ह्याप्रमाणे आपण असं करायला पाहिजे की पहिले नामजप. नामजप म्हणजे पहिले सुरुवात आपण कुठलं तरी स्तोत्राने करायचं, तिथून स्तोत्र सुरू झालं. मग आता आपण सकाळ म्हणजे आपल्याला हे नियम कशाला घालून ठेवले हो? आपल्याला लहानपणापासून एक नियम घालून ठेवलेला. आता हे सगळं जमत नाहीये. आपण खूप प्रयत्न करतोय, आपल्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करतोय, सगळं करतोय, पण जमत नाहीये म्हणजे काय? ते लोक भौतिक गोष्टीकडे धावतायत. त्याचं कारण काय? पैसा. भौतिक गोष्ट म्हणजे पैसा. पैसा जास्त कमवायचं कशाला भानगडीत जात आहेत? मोठं फ्लॅट पाहिजे, माझ्या नावाने फ्लॅट पाहिजे, मला स्वतंत्र एक कार पाहिजे, माझ्याजवळ सोनं पाहिजे, माझ्याजवळ पैसा पाहिजे, ह्याच्यासाठी म्हणून भौतिक गोष्ट. मग ह्या गोष्टीकडे गेल्यानंतर त्यांना वेळ मिळत नाहीये, मग ह्या गोष्टीकडे ते येत नाहीयेत. तर हे असं व्हायला लागले. पहिल्या काळात तसं नव्हतं. माझं पोट भरलंय ना, माझ्या पोटापुरतं मिळतंय, पण पोटापुरतं मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्यामधून थोडं गरीबाला द्यायची वृत्ती होती, शेजाऱ्यांना द्यायची वृत्ती होती. आता तसं नाहीये, ते होत नाहीये. तर हे करत असताना आपल्या लहानपणी काय सांगायचे? सकाळी उठलं की कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. म्हणजे सकाळी उठलं की तुम्ही पहिले हाताचं दर्शन घ्या. सोपं. भगवंताला बघायला दुसऱ्या ठिकाणी जाऊच नका तुम्ही. मग आमच्या भिंतीवर लाईट राहत नव्हते त्यावेळेस, लाईट असलं तरच ना. आता आजकाल तुम्ही बेड लाईट लावा, हे डिम लाईट लावा, तुम्हाला वेगळं टेबल लॅम्प असतं, नवऱ्याचं वेगळं टेबल लॅम्प, बायकोचं वेगळं टेबल लॅम्प, असं सगळं काही असतं. त्या काळात तसं नव्हतं. तर ते सगळं काही करायची गरजच नाही. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. नुसतं हात चोळायचा आणि हाताचं दर्शन घेतलं की तुम्हाला लक्ष्मी दिसतीये, सरस्वती दिसते आणि गोविंद दिसतोय. नमस्कार करा. नंतर समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्व मे. म्हणजे तुम्ही पृथ्वीवर पाय ठेवतायत तर तिला पहिले क्षमा मागा तुम्ही, म्हणून हे आपल्याला लहानपणी शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर आंघोळ करताना गंगेचे यमुनेचे, कारण आपण त्या काळात जाऊ शकत नव्हते. आता काय आपल्याला गंगेला जायचे, आत्ता विचार केला होता, पण नाही मला आज काशीला जायचंय, गंगेचं आंघोळ करायचंय, पैसा आहे आपल्याजवळ, चला फ्लाईट तिकीट बुक करा, काशीला गेलो, आंघोळ केलं, पुन्हा त्याच फ्लाईटनी परत रिकाम आलो, झालं गंगेचं स्नान झालं, असं आपल्याला झालेलं आहे आता. त्या काळात तसं नव्हतं. म्हणून जे आपण बकेटामध्ये पाणी आहे, ज्या नळ्यातून आपल्याला पाणी मिळतंय, ज्या विहिरीतून आपण पाणी शेंदत होतो, तेच पाणी गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. म्हणजे हे सगळे सण, गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी सिंधू, हे सगळं ह्याच पाण्यामध्ये आहे. म्हणून आपण विचार करून आंघोळ करायचं.
असं म्हणून मग सूर्याला नमस्कार करा, मग गणपतीला नमस्कार करा, मग सरस्वतीला नमस्कार करा, गुरुला नमस्कार करा, कुलदैवतेला नमस्कार करा. जेवतानाचे स्तोत्र वेगळे होते. असं हे सगळं पुन्हा पोटातलं अन्न जिरवण्यासाठी म्हणून सुद्धा स्तोत्र होते आपल्याला. त्याच्यानंतर संध्याकाळी शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा हे म्हणायचं. मग रात्री जेवताना पुन्हा म्हणायचं. पुन्हा रात्री झोपताना दुःस्वप्न पडू नये म्हणून रामस्कंदम हनुमंतम वैनतेयम रुकोदरम शयने स्मरे नित्यम दुःस्वप्न तस्य नश्यती. म्हणजे ह्या सगळ्यांचे जे नाव घेतलो आपण त्याच्यानी आपलं स्वप्न दुःस्वप्न येत नाहीत असं म्हणून हे करतो. पुन्हा यदक्षर पदक भ्रष्टम मात्राहीनंच यद भवेत. म्हणजे दिवसभरात मी जे काही स्तोत्र म्हणलो, जे काही पठन केलो त्याच्यामध्ये माझे काहीतरी मात्राचे चुक्या, दीर्घ रस्वमध्ये काहीतरी चुकी झाली माझी, त्याच्यासाठी क्षमा करा रे. मग नंतर करचरणम कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवणनयनजम वा मानसम वा अपराधम म्हणून म्हणजे माझ्या हातून, माझ्या शरीरातून, माझ्या पायातून जे काही चुकी झालेले आहेत ते सगळं मला क्षमा कर म्हणून परमेश्वराला आपण नमस्कार करायचं. म्हणजे हे सगळं आपल्याला लहानपणापासून शिकवलेले आहेत हे सगळ्या गोष्टी. म्हणजे हे दिवसभरामध्ये आपण सगळं देवाचं नामस्मरणच करतोय. म्हणजे तुझ्यामुळे मी आहे भगवंता, तुझ्या कृपेनेच हे सगळं काही चाललेलं आहे. माझं अन्नाचं पचन तुझ्यामुळे होऊ लागलंय. हे सगळं आपण परमेश्वराला प्रार्थना करतोय, स्तुती करतोय, नमस्कार करतोय, परत क्षमा मागतोय. हे सगळ्या गोष्टी आपण करतोय. तर हे सगळं करायचं तर त्याच्यामुळे काय होत होतं त्यावेळेस सतत आपल्या भगवंताचं नामस्मरण आपल्या ह्याच्यात राहत होतं. म्हणजे शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते म्हणून आपण असं म्हणत होतो. म्हणजे शत्रुबुद्धी विनाशाय म्हणजे भगवंताला दिवा लावून जर आपण नमस्कार केलो तर शत्रुबुद्धी निघून जाते हे आपल्याला सांगते. भगवंताचं काय रामस्कंदम हनुमंतम म्हणजे हनुमंताचं नाव घेतलो मी, रामाचं नाव घेतलो तर रात्री झोपताना हे देवांचं जर मी नाव घेतलो तर मला स्वप्न पडत नाही. म्हणजे ह्या निमित्ताने का होईना ह्या स्तोत्र पठणाने सगळ्या भगवंताचे नावं आपल्या मुखामध्ये येत होते. पण आजकाल तसं होत नाहीये. तर त्याच्यासाठी म्हणून आपण जर सकाळी उठल्यानंतर हेच नियम ठेवलं तर उत्तमच आहे. नाही म्हणून म्हणलं तरी आता आपण जे म्हणलो होतो की नाही, सकाळी एखादं गाणं ऐकलो तर दिवसभर गुणगुण 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 चालूच असतं की नाही, त्याचप्रमाणे आपण सकाळी उठल्यानंतर व्यंकटेश सुप्रभातम म्हणलो किंवा काकड आरती म्हणलो, रामाची काकड आरती किंवा कृष्णाची काकड आरती, विठ्ठलाची काकड आरती, आपण असं काहीतरी केलो तर दिवसभर आपल्याला त्या भगवंताचं स्मरण राहतं. तर अशा प्रकारे आपण जर करत करत गेलो तर आपल्याला 24 तास भगवंताचं नाव राहतं. पण ह्याच्यासाठी आपल्याला तोंडपाठ करावं लागतं. हे सगळ्या गोष्टी आहेत. पण रामदास स्वामी ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय सांगितलेले आहेत की 24 तासामध्ये श्री समर्थ या समासात असे सांगतात की रोज 24 तासात आपले 21,600 श्वासोश्वास होतात. म्हणजे आपण श्वास घेतो सोडतो हे जे आहे की नाही तर 21,600 श्वासोश्वास चालू असतं. तर त्या श्वासाकडे जर आपण लक्ष दिलो म्हणजे काय सो हम सो हम सो हम म्हणजे सो म्हणून आपण आत घेतोय, श्वास आज घेतोय, हम म्हणून बाहेर सोडतोय म्हणजे सोहम 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 सोहम. हे जर आपलं जप चालू असलं तोंडामध्ये तर आपल्याला काही करायची गरज नाही. ते अजपाजप होतच राहतं. म्हणजे जप चालूच राहतं. जर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हे आपण जर चालू ठेवलो तर आपण तोंड बंद केलो, आपले विचार जरी दुसरीकडे असलं तरी आपल्या श्वासोश्वासाबरोबर चालू असतं. तर हेच रामदास स्वामी म्हणा, हे सगळे मोठे मोठे संत जे म्हणतात ना 13 कोटी नाम जप केले, हे सहज झाले का हो? आपल्याला दिवसातून 1000 वेळा म्हणता येत नाही श्रीराम जय राम जय जय राम. एक माळ करायचं म्हणलं तरी अब्बा कंटाळा आला बाबा, एक माळा तर होत नाही, आजचा दिवस जाऊ दे, उद्या 2 करते पाहिजे तर, असं म्हणून आपण कंटाळा करतो. पण ह्यांचं कसं झालंय अजपाजप होत गेलं. म्हणजे ते लोक एकदा सुरू केले तर चालू आहे मुखामध्ये.
मुखामध्ये चालू आहे म्हणजे लोकांना दाखवायचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं, टीव्ही बघत बसायचं किंवा स्वयंपाकघरात लक्ष द्यायचं, कोणी मोलकरीण आली नाही म्हणून हे करायचं, कोणीतरी चिडचिड करायचं, श्रीराम जय राम जय जय राम असं जोरजोराने ओरडत ओरडत आपण करतो. तर ते सगळं आपण करणं चुकीचं आहे. तर हे श्रीराम जय राम जय जय राम हे सतत संथ ह्याच्यानी आपल्या मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम म्हणा किंवा काय गणगणपते नमः, गणगणात बोते, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हे जे तुम्हाला जे सुचेल. आत्ताच आपण म्हणलो होतो की नाही की आपण असं सगळेजणी एकाच गावाला जाणार आहोत आपण सगळेजणी, पण रस्ते वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या पद्धतीने तुम्ही नाम जप करा. तर हे जे आहे की नाही तर ते करणं महत्वाचं आहे. म्हणून सांगितलेलं त्यांनी की हमस सोहम हे दोन्ही गोष्टी एकच आहेत. हम सहा सोहम हे जे आहे की नाही हे आपल्याला सतत चालू राहायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. तर हे कसं चालायला पाहिजे, श्वासोश्वास जसं आपलं चालू आहे की नाही त्याचप्रमाणे हे जप सुद्धा चालू राहायला पाहिजे. तेव्हा कुठं आपण त्या मार्गावर जातोय, म्हणजे सगळे गावाला जातोय, पण गावाला जायच्या रस्त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित गाडीत बसून जाणं बरोबर आहे बरं का. कुठलं तरी कुठल्याही गाडीत बसलो कुठेही गेलो आपण, हे चुकीचं आहे ना. आपण छान म्हणतो ना, मला आता उन्हाळा आहे बाबा, उन्हाळ्यामध्ये नॉर्मल याच्यामध्ये गेल्यापेक्षा एसी बोगीमध्ये गेलेलं चांगलं आहे. 3 टायर झालं तरी हरकत नाही, पण एसी राहू दे बाबा म्हणून आपण जसं विचार करतो की नाही त्याचप्रमाणे हे सुद्धा विचार करायला पाहिजे की माझं जप मी नाही केलं तरी चालू राहायला पाहिजे, असं माझं जप व्हायला पाहिजे. म्हणजे मी आज दिवसभरामध्ये मी 24 तास देवाचाच विचार करते, काम सगळं करतेय, मी सगळं काही करतेय, पण मुखामध्ये भगवंताचंच नाव माझं चालू असतं. हे सतत डोक्यात राहायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर जप होऊ लागलं तरच ते अजपाजप होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक 12व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की श्वेदज, उद्बीज, जराज आणि अंडज असे 4 खाणीमधील जे देहधारक प्राणी आहेत त्या सर्वांना श्वासोश्वास आहे. सगळ्यांमध्ये श्वासोश्वास आहे. श्वासोश्वास आहे म्हणूनच जिवंत आहेत की नाही. तर ते श्वासोश्वाच्या वाचून देहधारक प्राणी जगूच शकत नाही. वनस्पतींना देखील प्राणवायूची गरज असते, त्याच्यामध्ये जीवनकला असते, हे संत जाणतात. म्हणजे हे आपण सुद्धा जाणतोय, सगळ्यांना श्वासोश्वास. अशा रीतीने सर्व सजीव प्राण्यामध्ये श्वासोप्रश्वासाबरोबर अजपा चालू असते. ही विनायास होणारी अजपा फक्त जाणत्यांनाच आकलन होते. म्हणजे जाणत्यांनाच आकलन होते म्हटलं तर तितकं आपण तयारी करायला पाहिजे, प्रचिती घ्यायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे, मनन, चिंतन, निधिध्यास हे सगळं केल्याशिवाय ही अजपा स्थिती आपल्याला येत नाही. आपल्याला आपलं श्वासोश्वास चालू असलेलं आपल्याला माहित आहे का? आपण गेल्यानंतरच आपल्याला कळतं की श्वासोश्वास बंद पडलं. पण आपण श्वासोश्वास घेतोय, प्रत्येक वेळेस आपण लक्ष देतोय का चालू आहे श्वास, चालू आहे श्वास असं आपण म्हणतोय का? थोड्या वेळा झालं अगं माझा श्वासोश्वास चालू आहे बरं का असं आपण म्हणतोय का? त्याचं कार्य ते करतंय. तसंच नामजप सुद्धा तसंच व्हायला पाहिजे, हे आपल्याला समजून सांगतायत. म्हणजे किती अवघड आहे, किती गूढ आहे हे गोष्ट. म्हणजे आपल्याला हे सतत चालू ठेवण्यासाठी म्हणून सुरुवातीला आपल्याला उपासना, साधना खूप करावं लागतं. त्याच्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी जमतच नाही. त्याच्यामध्ये अजून एक काय सांगितलेलं आहे, प्रत्येक प्राण्यांच्या पोटात अग्निनारायण वास करतो. त्या जठराग्नीला सर्वजण आहुती देतात. अशा रीतीने सर्व प्राणी त्या अंतरात्म्याच्या आज्ञेतच वागतात. भूक लागली की अंतरात्मा आहार मागतो. त्याने मागितलेला आहार त्यास देणे म्हणजे त्याची आज्ञा पाळणे. आपल्या अंतर्यामी अंतरात्मा अगदी सहज आहे. त्याचा जप ध्यान सहज चालले पाहिजे. आपले सहज बोलणे चालणे हीच त्याची स्तुती व स्तवन होणे आवश्यक आहे. आपल्याला ते ह्याच्यामध्ये आहे ना शिवमानस पूजामध्ये, आणि आपल्याला ते कोणाचं
गोंदवले महाराजांचं, ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांचं पण रामाची मानस पूजा म्हणून जे त्यांनी स्तोत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. पा मी त्रिगुणाचं हे वाहतो, माझ्या अहंकाराचं मी शिरचेप टोपी तुमच्या डोक्यावर ठेवतो, माझा मोहाचा छत्राने मी चामराने तुम्हाला वारं घालतो, हे सगळं म्हणतायत. म्हणजे मी जे काही कर्म करतो हे सगळं तुमच्यासाठीच करतोय. आणि आपल्याला शिवमानस पूजामधलं पण शेवटचं जे आहे की नाही प्रदक्षिणा विधी म्हणून जे तो शेवटचा श्लोक आहे, म्हणजे मी जे चालतोय, मी झोपतोय ती समाधी आहे, मी जे चालतो आहे ते प्रदक्षिणा करतोय मी तुमचं, आणि मी जेवतोय ते तुम्हाला मी आहुती घालतोय यज्ञकुंडामध्ये. म्हणजे अशा प्रकारचे स्तोत्र जे आहेत की नाही, म्हणजे मी जे काही कर्म करतोय ते मी फक्त भगवंतासाठीच करतोय. जसं आपण मुलांना सांभाळतो म्हणतो की नाही, मी माझ्या नातवाला सांभाळते बरं का, मी माझ्या नवऱ्याला गरम गरम पोळी करून खाऊ घालते, मी माझ्या सासू सासऱ्यांना छान सेवा करते, मी त्यांची, मी आजूबाजूच्या लोकांना मदत करायला जाते, मी माझ्या नातेवाईकांना मदत करायला जाते. हे सगळं काय करतायत तुम्ही? भगवंतालाच करतायत. म्हणजे प्रत्येकामध्ये तुम्ही भगवंत बघू शकतात तेव्हाच ही गोष्ट करू शकतात तुम्ही, नाहीतर नाही करू शकत. तुम्ही फक्त तुमच्या मुलांनाच बघितलात भगवंत तर तुमच्या मुलांनाच करू शकतात, पण प्रत्येकामध्ये भगवंत आहे ही वृत्ती तुम्हाला जेव्हा होते, आपल्याला जेव्हा होते, त्यावेळेस आपण प्रत्येकाबद्दल समभावना ठेवतो, प्रत्येकाचं हे काम करत राहतो. त्याचप्रमाणे हे जप जे आहे की नाही, सतत जर आपण करत राहिलो, काम करत राहिलो, चांगले कर्तव्य कर्म करत आपण जर पुढे गेलो तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी अजपाजप होत राहतं. तर हे आपल्याला कळतं. आणि अजून एक गोष्ट त्यांनी काय, आणि जठराग्नीला म्हणजे आपल्या पोटात जठराग्नी आहे, म्हणजे आपण म्हणतो की नाही एकदा कोणाचं भूक खूप लागलेली असते, आपलं इतकी भूक लागलेली असती, तर आपल्या घरात आता आपण कुठेतरी प्रवासामध्ये असतो, भूक खूप लागलेली असती, कुठं हॉटेल दिसत नाही, काही नाही, कुठंतरी एकाचं देवाचं काहीतरी पूजा चालू असते, अय्यप्पाची पूजा चालू असते, सत्यनारायणाची पूजा असं रस्त्यावर करत असतात की लोक, तर तिथं आपण जाताना रस्त्यामध्ये या हो प्रसाद घेऊन जा म्हणून आपल्याला म्हणतात. तर तिथं गेल्यानंतर आपल्याला जेवण मिळतं, मिळाल्यानंतर आपण काय म्हणतो, आहा पोट शांत झालं बाबा, अन्नदाता सुखी भवा, असं आपण म्हणतो की नाही. म्हणजे आपल्या पोटात जठराग्नी आहे, म्हणजे अन्न जर पोटात मिळालं नाही आपल्याला तर पोट कसं आग आग होतं की नाही आपल्याला. मग जेवण दिल्यानंतर, आहुती दिल्यानंतर आपल्याला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. म्हणून आपण यज्ञ कर्म करून पोटामध्ये जसं आहुती देतोय की नाही, आपण जेवणाला यज्ञ कर्म म्हणतोय, मग त्याचप्रमाणे आपलं पुनर्जन्म होऊ नये त्याला आहुती काय द्यायचंय आपल्याला, त्याला आपण आहुती जपाचं, नाम जपाचं आहुती द्यायला पाहिजे असं म्हणून सांगितलेलं आहे. आपला अंत, आणि त्याच्यासाठी काही करायची गरज नाहीये. लोकांचं खूप असतं, नाही हो तुम्ही तिकडं जाऊन या, सज्जनगडला जा, तिथं जाऊन तुम्ही तिकडलं जपमाळ घ्या आणि तिकडल्या बुवांकडून तुम्ही ते मंत्राची दीक्षा घ्या, मगच तुम्ही ते नाम जप करायला सुरुवात करा. मग त्याच्यासाठी मग आता आपण ट्रेन तिकीट बुक करतो, सज्जनगडला जातो, तिकडलं मंत्र जपमाळ विकत घेतो, मग बुवांचं वाट बघतो, ते बुवा त्या दिवशी तिथं नसतात, मग त्यांच्याकडून मग दीक्षा घ्यायची असते आपल्याला, मग ते दीक्षा घेतो. काही संत तर असे असतात, नाही तुम्ही 15,000 रुपये 11,000 रुपये भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला दीक्षा देत नाहीत म्हणून सांगतात, मग ते दीक्षा देण्यासाठी पैसे घ्यायचं असतं. हे सगळ्या गोष्टी आपण करत राहतो, हे काही करायची गरज नाहीये. हे सांगतायत आपल्या अंतर्यामी अंतरात्मा अगदी सहज आहे, आपल्या अंतरामध्येच अंतरात्म्यामध्येच भगवंत आहे, पण आपलं लक्ष तिकडं नाहीये, कुठंच नाही, आपलं कधी त्या गोष्टीकडे जातच नाहीये. त्याचा जप ध्यान सहज चालले पाहिजे, आपले सहज बोलणे चालणे हीच त्याची स्तुती आहे. म्हणजे आपण चांगलं, आपण मुलांचे नाव राम कृष्ण कशाला ठेवतो आपण, त्या निमित्ताने आपण भगवंताचं नाव घेऊ शकतो म्हणून त्यांचं नाव आपण घेतो. तर सहज बोलणे चालणे हीच त्याची स्तुती व स्तवन होणे आवश्यक आहे. अशा रीतीने जे सहज घडेल ते भगवंताला मान्य होते. सहज अवस्था हे परमार्थाचे ध्येय समजावे.
सहजपणामध्ये कर्तेपणाचा अभिमान नाही. इथं मी करतो आहे हा अभिमानच नकोय आपल्याला, म्हणून ते आपल्याला सांगतायत. अमुक व्हावे अमुक न व्हावे असा आग्रह नाही, हे मिळावे ते टाळावे अशी तळमळ नाही. आपण पाण्याला वाट लावावी तसे पाणी बिन तक्रार वाहते. म्हणजे पाणी बघा, पाण्याचं किती छान आहे भा. ते एक ठिकाणी थांबवलं, आपण थांबवलं तरच थांबतं ते, पण त्याला वाट करून दिलं. आपण करतो की नाही असं, झाडांना पाणी करताना पाळ करतो पा, असं करून मग त्याला रस्ता देत राहतो. त्याप्रमाणे सहज पाणी जसं जाते त्याचप्रमाणे आपलं पण हे व्हायला पाहिजे, काय नामजप व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे जगातील घटना प्रवाहात देह सोडून द्यावा. म्हणजे घटना प्रवाहात सोडून द्यावा म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी घडतात त्या घडतच असतात, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष करायचं म्हणजे कोणीतरी पडलंय दुर्लक्ष करा असं नाही, त्याला उठवा, त्याला मदत करा, त्याला काहीतरी प्रथमोपचार द्या तुम्ही. हे सगळ्या गोष्टी करा. कोणाला भूक लागली त्याला भूक लागत राहते, सहजच आहे ते. भूक लागणं काय ते मोठेपण आहे काय असं म्हणून सोडून द्यायचं नाही. म्हणजे सहज मी खाऊ घालतीये, मी सेवा करतीये ही वृत्ती नकोय. आपण आई वडिलांचं करू लागलो ना की सहज करतो, मुलांचं करू लागलो की सहज करतो, नवऱ्याचं करू लागलो की सहज करतो. तेच सासू सासऱ्यांचं नणंद जावांचं काहीतरी करू लागलो, मी केले हो सगळं करते पहा, काही त्यांना किंमतच नाही पहा. म्हणजे तिथं मी करतीये हे भावना आहे, म्हणून तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. तिथं पण तुम्ही सहज पद्धतीने करा. आपण सहज पद्धतीने जर केलो, मी माझ्या सासू सासऱ्यांना करत नाहीये, माझ्या आई वडिलांना केल्यासारखं माझ्या सासू सासऱ्यांना करतेय, ही जर वृत्ती आपल्यामध्ये ठेवलं तर काही किंमत द्यायची कोणाची गरजच नाही. आणि आपल्याला पण अपेक्षा नसते की त्यांनी मला म्हणावं करावं म्हणून अपेक्षाच नसते. पण तिथं ते नसतं. तिथं एक अहंकार आहे आपल्यामध्ये, मी करती आहे, मी सासू सासऱ्यांची सेवा करती आहे, मी माझ्या हे करते. आजकाल तर आई वडिलांची सेवा करताना सुद्धा अहंकार आहे, मीच कराव का, तो करू नये काय, तो भाऊ आहे ना तो करू शकतो ना, ती बहीण आहे ना ती करू शकते ना. माझ्याच उरावर येऊन बसतेत माझे आई वडील. म्हणजे आई वडिलांना करताना सुद्धा ही वृत्ती त्यांच्यामध्ये येते. म्हणजे हे न येता सहज वृत्तीने आपण करायला पाहिजे. काय म्हणून सांगितलंय, पाण्याला वाट लावावी बिन तक्रार वाहते म्हणून सांगितलेले. त्याचप्रमाणे जगातील घटना प्रवाह देहाला सोडून द्यावं, प्रवाहात देहाला सोडून द्यावं. भगवंत त्यास जिकडे नेईल तिकडे आपण त्याच्या मागे बोभाटापणे जावे. हेच सहजावस्थेचे रहस्य आहे. कशीही परिस्थिती प्राप्त झाली तरी अशा माणसाचे समाधान अभंग राहते. म्हणजे भंग पावत नाही, समाधानी असतो तो. म्हणजे आपल्याला असतं ना चिडचिड होत राहत, काय बा दिवसभर काम करावं लागू लागले, दिवसभर हेच करावं लागतं, म्हातारपणी सुद्धा नातवंडांना सांभाळावं लागू लागले, स्वयंपाक करावं लागू लागले. अरे हे माझं कर्तव्य आहे, देव मला ह्याच्यासाठी जन्म दिलाय, माझं कर्तव्य मी पार करतीये असं म्हणून जर आपण सहज केलो तर आपलं जे समाधान आहे की नाही ते भंग पावत नाही, अभंग राहते म्हणून सांगितलेले. ही सहजावस्था काय आहे हे समजण्यासाठी साधकांना अनेक कठीण साधने करावे लागतात. अनेक साधना केल्याखेरीज सहजावस्था कशी असते हे चटकन समजत नाही. म्हणजे सहजावस्था येण्यासाठी म्हणून साधना करावे लागते. म्हणून म्हणलं तर अहंकार न करता साधना करणं म्हणजे काय, अहंकार नको, लोभ नको, मोह नको. हे षड्रिपू म्हणतात की नाही, लोभ मोह मद मत्सर क्रोध हे जे आहेत की नाही हे सगळं काही नको, हे नको. इंद्रिय सुख नको, इंद्रिय भोगाकडे जाणं नको, हेच साधना आहे. तर साधना करावं तर हे सगळं करणं सोपं आहे का, नाहीये, कठीण आहे. म्हणून त्याच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला गेल्यानंतरच हे अजपाजप होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक उदाहरण काय सांगून ठेवलंय की पहिल्या काळामध्ये धनधान्य लपवायला असं लॉकर नव्हते, काय म्हणतात, बँकेमध्ये लॉकर नव्हते, हे सगळ्या गोष्टी नव्हते ना. तर आता हे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आपण आता आपल्यासारख्या लोकांना काय हो, 10 लाख 5 लाख रुपये असतील ते आपण बँकेमध्ये ठेवतो, हे करतो. पण
काही लोकांचे इतके पैसे असतात ते लोकांना बाहेरच्या देशामध्ये सुद्धा बँकेमध्ये ठेवावं लागतं, अशी स्थिती असते. पण पहिल्या काळात तसं नव्हतं. ते काय करायचे, खांब्यामध्ये, जमिनीमध्ये, भिंतीमध्ये असं ठेवून द्यायचे. तर ते ठेवून मरून गेले समजा, तर त्यांच्या नंतरच्या पिढींना काहीच माहीत नसतं. तर ते काय होतं, म्हणजे आपल्या घरामध्ये आहे, संपत्ती आहे, भिंतीमध्ये आहे, जमिनीमध्ये आहे, खांब्यामध्ये आहे, हे तर संपत्तीचं म्हणतो. आपल्याजवळ जमीन आहे, खूप जमीन आहे, 15 एकर, 20 एकर, 40 एकर आपल्याजवळ जमीन आहे. पण त्याला नांगरायला पाहिजे ना, नांगरून छान ते चांगलं हे करायला पाहिजे, खत घालायला पाहिजे, पाणी घालायला पाहिजे, बी पेरायला पाहिजे, मग कुठं शेती चांगलं आपल्याला धान्य देते की नाही. तर ते काही न करता आपल्याजवळ जमीन आहे म्हणून नुसतं बसून राहिलं तर उपयोग नाहीये ना. त्याचप्रमाणे इथं रामदास स्वामी म्हणतात, सगळं काही आपल्या जवळ आहे, आपल्याजवळ सुपीक जमीन आहे, पण त्याच्यात बी तर पेरायला पाहिजे. पण आपण ते बीजच पेरत नाही, त्याची किंमतच नाही आपल्याला, त्या सुपीक जमिनीची किंमतच नाहीये. आपल्या भिंतींमध्ये सगळं काही द्रव्य साठवून ठेवलेलं आहे पूर्वजांनी, पण आपल्याला ते माहीतच नाहीये पूर्वजांनी साठवून ठेवलंय. त्याचप्रमाणे आपल्यामध्येच भगवंत आहे हे आपल्याला माहीत नाहीये, त्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिळत नाहीयेत. म्हणून ह्या गोष्टी म्हणजे तितकं आपण दरिद्री आहोत असं म्हणून म्हणतायत. म्हणजे हे सगळं काही असूनही आपण त्याचा उपभोग घेत नाहीयेत. तर हे सहज गोष्टी मिळतायत आपल्याला, आपल्यामध्ये म्हणजे हे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ हे सगळं काढून टाकलं की झालं, सुपीक झालं आपलं जमीन, चांगलं त्याच्यात बी पेरलात, मस्त शेती येते. हे पण हे आपण त्याच्यातलं घाण काढत नाहीयेत ना. म्हणजे शेतीमधलं जे दगड, घाणेरड्या गोष्टी आजकाल प्लॅस्टिक वगैरे असतात ना, प्लॅस्टिकचे पिशव्या, प्लॅस्टिकचे बॉटल्स, ते सगळं काढून जमीन सुपीक केलं, त्याच्यामध्ये बी पेरलं, छान पाणी वाहलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात छान खत घातलं तर किती छान येतात, फळं येतात, धान्य येतं. तर त्याप्रमाणे आपल्यामधलं सुद्धा घाण आपण काढायला पाहिजे, नांगरायला पाहिजे. म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सगळं काढण्यासाठी म्हणून आपण आपल्या अंतरात्म्याला नांगरायला पाहिजे. नांगरल्यानंतरच जमीन सुपीक होते, मग कुठं आपल्याला चांगलं बीज पेरल्यानंतर मग आपल्याला ते फळ येतं. तर हे आपण करायला पाहिजे, हे आपल्याला सांगत आहेत. आणि त्याच्यानंतर व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे श्रीमंत माणूस ऐश्वर्य भोगतो आणि दरिद्री माणूस त्याच्याकडे नुसता बघत राहतो, त्याचप्रमाणे परमार्थात जो विवेकशील आहे तो भगवंताचा आनंद भोगतो, व जो विवेकशील नाही तो त्याच्याकडे आशाळ भूतपणे नुसता बघत राहतो. विवेकशील माणूस दृश्यातून निवृत्त होऊन अंतरात्म्यास ओळखतो, तर अविवेकी माणूस दृश्यामध्ये प्रवृत्त होऊन नाना प्रकारची प्रापंचिक दुःखे भोगतो. म्हणजे समाधानीच नाहीये. खरं तर ते दुःख नसतंच, पण माझ्या नशिबी चालय, मलाच हे सगळं करावं लागू लागले, हे अशा गोष्टीचे दुःखे भोगतो. म्हणून काय करायचं, त्याच्यामध्ये ज्याच्या अंतर्यामी नारायण होऊन वस्ती करतो त्याला लक्ष्मी कमी पडणे शक्यच नाही. म्हणजे ज्याच्याजवळ नारायण आहे, म्हणजे नारायण म्हणजे काय, शेवटी परब्रह्म, अंतरात्मा, ज्याच्यामध्ये भगवंत स्वतः आहे, त्याला लक्ष्मीची काही गरज आहे. म्हणजे जिथं नारायण आहे तिथे लक्ष्मी जाणारच ना, जिथं नवरा आहे तिथं बायको जाणारच आहे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये नारायण आहे असं जर आपण जर वागू लागलो तर लक्ष्मी आपल्याला कमी पडत नाही. लक्ष्मी कमी पडत नाही म्हणजे आपण खूप श्रीमंत आहेत, संपत्ती आहे असं नाही. लक्ष्मी म्हणजे काय, वैभव, आनंदाचं वैभव. सुखी आणि आनंद हे दोन मध्ये भेद आहे बरं का. काय भेद आहे, सुखी म्हणजे काय, सगळं उपभोग भोगणारा सुखी, पैसा अडका असणारा सुखी. आनंदी कोण आहे, सतत आनंदी, काही नसलं तरी समाधानी आहे तो. काही नसलं तरी म्हणजे जेवण नाही असं नाही, असलेल्यामध्ये तो समाधानी आहे, आनंदी आहे. म्हणजे सुखी पेक्षा आनंदी राहणं महत्वाचं आहे. म्हणजे ही आनंदी लक्ष्मी जी आहे की नाही ती आपल्याजवळ नेहमी राहते, कमी पडत नाही असं म्हणून सांगितले. म्हणून लक्ष्मी ज्याच्या अधीन आहे तो नारायण आपण घट्ट धरून ठेवावा. म्हणजे ज्या लक्ष्मी कोणाच्या अधीन असते, नारायणाच्या अधीन असते, त्यालाच आपण घट्ट धरून ठेवावा. जेथे शिवशक्ती, जेथे शिव तेथे शक्ती, जेथे नारायण तेथे लक्ष्मी, जेथे कृष्ण तेथे राधा, जेथे राम तेथे सीता. या पौराणिक कल्पनाचा उपयोग करून श्री समर्थांना सांगण्याचे आहे की
ज्याने अंतरात्मा वश करून घेतला त्याला जीवनात काही उणे पडत नाही म्हणून सांगितलंय. म्हणजे आपण जर सतत अहंकार रहित जर कर्म करत राहू लागलो तर नक्कीच आपल्या मुखामध्ये जप चालू असते. कसं जप चालू असते? श्वासोश्वासाप्रमाणे जप चालू असते. म्हणजे 21,600 वेळा आपलं जप चालू असते. म्हणजे तितक्या वेळा आपण जप करत राहतो. झोपलं तरी आपलं जप चालू असतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? साधना करायचंय, चांगलं श्रवण करायचंय, प्रचिती घ्यायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण केलो तर अजपा होतं. अजपाचं जप चालू असतं. म्हणजे अजप म्हणजे जप चालू आहे हे आपल्याला कळतच नाही, चालूच असतं, छान हे होतं. पण खरं प्रत्यक्षामध्ये बघितलं तर जे संत साधू जे आहेत की नाही त्यांना कळत असतं बरं का माझं जप चालू आहे म्हणून. पण ते प्रत्यक्षात आणि सांगितलं तर मूर्ख ठरवतात. माझं जप चालू आहे हो पुरे कर रे, तुझं काय मोठेपणा सांगू लागलास, अशा गोष्टी होतात. पण खरोखर इथं आपण बोलत आहोत पण मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम चालू आहे. पण हे म्हणून आता तुम्ही असं म्हणतात हो मग टीव्ही बघताना पण नाम जप चालू आहे. पण हे मुखाने म्हणतायत तुम्ही. पश्यंती म्हणून जे निघतंय की वैखरीमधून तुमचं निघतंय, वैखरीमधून नाही परामधून निघायला पाहिजे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, नंतर वैखरीमध्ये येतं. पण परापासून जे जप चालू असतं की नाही ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सारे गम पद निसा वगैरे दिलेले आहेत. ते सगळं आपल्याला हे नाहीये. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपण म्हणजे नाद ब्रह्मामध्ये पण आपण राहून अजपाजप करू शकतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत. पण आपलं सोपं जे आहे हे चांगलं आहे की अहंकार रहित साधना करायला पाहिजे. तेव्हा कुठं आपलं अजपाजप होतं. आपण म्हणतो अजपाजप आपण करतोय. माझं आज 21 माळ झाले बरं का, माझे आज 108 माळ झाली आहे बरं का, आज माझे 11 माळ झाले. आपण हे सगळं आपण मोजतोय. हे मोजायची गरज नाही. म्हणजे इथं अहंकार आहे. मी इतकी माळ केले म्हणून आपण. पण असं म्हणून जे आता आपल्याला उपासना करायला सांगतात, ज्या आपण अनुयायी असतो, ज्या संतांचे आपण अनुयायी असतो. आता गोंदवलेकर महाराजांचं आहे, तिथं आपण जाऊन आपण काही संकल्प केलं, मी आज 21 माळ दररोज मी 21 माळ जप करते, तर ते 21 माळ मोजून करू शकता तुम्ही. पण त्याच्यानंतर जे व्हायचे जे असतात ना त्याला मोजणी नाहीये, ते अजपाजप होतं. पण हे अजपाजप व्हायचं केव्हा होतं? अहंकार रहित राहिला तरच होतं. तर हे आपल्याला आतापर्यंत अजपा निरूपण पर्यंत आपण शिकलो. तर आज आपण इथेच थांबूया. उद्या देहात्म निरूपण ह्याच्यावर बोलूया, अभ्यास करूया. बोलूया म्हणल्यापेक्षा त्याच्यावर आपण अभ्यास करूया. म्हणजे आपल्याला हळूहळू आपल्याला परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता सोपं करून देत आहेत रामदास स्वामी. आपण कसं वागलं तर आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो हे आपल्याला समजून सांगतायत. तर आज आपल्याला इथपर्यंत कळालं तर मी प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सांगते की माझ्या मुखातून निघतंय म्हणजे मी वक्ता नाहीये, मी प्रवचनकार नाहीये. माझ्या मुखातून भगवंताचंच बोल निघतायत, ते सांगतायत. त्यांच्या कृपेनेच हे सगळे शब्द निघतायत माझ्या मुखातून. तर हे माझं शहाणपण काहीच नाहीये. मी खूप अभ्यास करते पण मला बोलताच आलं नाही, एकदम काहीतरी होऊन गेलं, मला मी काही बोलू शकले नाही. तर भगवंताची माझ्यावर कृपाच नाहीये. पण आज मी सकाळी अभ्यास करून तुमच्यासमोर मी बोलतीये, याचा अर्थ काय? भगवंताची कृपा आहे, भगवंताची इच्छा आहे. त्यांनी सांगितलंय की संध्या तू बोल, तू सांग, हे असं त्या म्हणायला म्हणूनच मी बोलू शकतेय. तर ही सगळी भगवंताची कृपा, माझ्या सद्गुरूंची कृपा, रामदास स्वामींची कृपा आहे म्हणूनच हे सगळ्या गोष्टी होत आहेत. पण ह्याच्यातून काहीतरी चूक होत असेल, काहीतरी कमीपणा असेल, ते खरोखर माझा अभ्यासच कमी आहे म्हणून ह्या गोष्टी चुकून जात असतील, म्हणजे सोडले जात असतील. काही वेळेस होतं ना असं. मी आता काही ओवी आहेत, 17वी ओवी खूप छान आहे म्हणून म्हणते. पण काही लोकांना काय वाटतं, नाही हो 15वी ओवी पण खूप छान होती, तुम्ही त्याच्याबद्दल बोललाच नाही. तर नाही, भगवंत मला दिला नाही, ते म्हणजे सांगितलं नाही, ते बोल म्हणून सांगितलं नाही, किंवा माझ्या लक्षात राहिलं नसेल.
भगवंताने म्हणजे मी अभ्यास कमी केले असेल म्हणून मी सांगू शकले नसेल. तर हे जर जसं असं होत असेल तर खरोखर मला तुम्ही क्षमा करा. आणि मी जे बोलते ते मी ते खरोखर गोड मानून ऐकतायत हेच सगळ्यात महत्वाचं आहे. एकही दिवस क्लास न चुकवता व्यवस्थित ऐकतायत हे तुमचं मोठेपण आहे. त्याच्यामुळे मला अभ्यास करायची स्फूर्ती मिळते, उत्साह होतोय. आता अरे सोमवारी क्लास असतं बरं का, सगळ्यांसमोर बोलायचंय, मला अभ्यास करायचंय म्हणून वाटतं. ते जर मला बोलायचं नसलं, तुम्ही कोणी ऐकणारे नसला तर मला अभ्यास करायची इच्छा पण झाली नसती. बसले असते टीव्ही बघत, काहीतरी मोबाईल बघत बसले असते. पण तुमच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मी प्रत्येक वेळेस नमस्कार करते. म्हणूनच रामदास स्वामी स्वतः म्हणतात ना, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. म्हणजे श्रोता आणि वक्ता दोघेही रामच आहेत आणि समर्थ आहेत. म्हणून त्याचप्रमाणे मी सुद्धा हेच म्हणते की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. तर आज आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी रामराया म्हणती का? जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जनघाती दरी दयाळा, कल्याणकरी रामराया. अपराधी जना सुखतची गेले सुखतची गेले, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याणकरी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे पुरी दयाळा, कल्याणकरी रामराया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली मोहरी दयाळा, कल्याणकरी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो दयेची नाही सरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी रामराया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, अपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ.